फिर से एक बार चर्च आप सबको गुड मॉर्निंग, जय मसीह की। पुन्हा एकदा मंडळी तुम्हा सर्वांना शुभ सकाळ। और आज फिर से एक बार प्रभु ने हमें उसकी आराधना में चलाया। आणि पुन्हा एकदा आज सकाळी परमेश्वरानं आम्हाला त्याच्या आराधनेमध्ये चालवलं सुंदर सी आराधना प्रभु को आज हमने दिया। आणि खूप सुंदर अशी आराधना आम्ही आज परमेश्वराला दिली। और हमारे जीवन का एक ही मकसद होना चाहिए कि हम प्रभु को आराधना दें। आणि आमच्या जीवनाचा एकच उद्देश असायला हवा की आम्ही देवाला आराधना द्यावी। जिस प्रकार गीत में लिखा है कि एक ही जिंदगानी है तेरे लिए बितानी है। जसं की गीत आम्ही गायलं की एकच जीवन आहे जे आम्हाला त्याच्यासाठी व्यतीत करायचं आहे। वापस पुनर्जन्म नहीं है, आणि पुनर्जन्म नाहीये, पुन्हा एक ही जन्म है। एकच आहे जन्म। और इसके बाद में न्याय होना निश्चित है। आणि त्याच्यानंतर न्याय होणं हे निश्चित आहे। अगर हमें लगता है कि पुनर्जन्म होगा तो ये सब गलत बात है। आणि जर आपल्याला असं वाटतं की पुनर्जन्म होईल आपला, तर हे सगळं चुकीचं आहे। सत्य बात यह है कि एक ही जन्म है और इसके बाद का अनंतकालिक जीवन है। आणि सत्य हेच आहे की जन्म हा एकच आहे आणि त्याच्यानंतर अनंतकालिक जीवन इसलिए आहे। अपने जीवन को हम ऐसे तरीके से व्यतीत करें जिससे हमारा खुदा प्रसन्न हो जाए। आणि म्हणून आपलं जीवन आम्ही अशा प्रकारे व्यतीत करावे जेणेकरून आमचा परमेश्वर त्याद्वारे खुश होईल। जिंदगी ना मिलेगी दोबारा। आणि हे जीवन परत काय आपल्याला मिळणार नाहीये। हाँ, इसलिए बहुत जिंदगी ना मिलेगी दोबारा तो हम इस दुनिया की खोज में लगकर मजे मस्ती, ये गलत नहीं है, लेकिन फिर भी हमारा जो मकसद होना चाहिए वो अलग तरीके से होना चाहिए। आणि मग जीवन काय परत मिळणार नाही म्हणून या जगातल्या मौज मस्तीकडे आम्ही आकर्षित होऊ नये, त्याच्या विरोधात नाहीये, पण आम्ही जास्त लक्ष आम्ही परमेश्वराकडे लावावं। लोग बोलते कि एक ही जिंदगी आ रही है, इसको जी लो, भरपूर से जी लो। आणि मग काही लोक म्हणतात अरे एकच जीवन आहे, मग आता भरपुरीने ते जगा। हाँ, भरपूर से जीना है, भरपुरीने जगायचं आहे, लेकिन किसके लिए जीना है ये भी मालूम होना चाहिए। कुणासाठी जगायचं हे माहित असणं गरजेचं आहे। हमें प्रभु के लिए जीना है, आम्हाला देवासाठी जगायचं आहे। क्योंकि एक जिंदगी है, इसको अच्छे से हमें संभाल कर प्रभु के लिए हमें जीने के लिए सीखना है। कारण एकच जीवन आहे, ते चांगल्या प्रकारे सांभाळून आम्हाला प्रभूसाठी जगायचं आहे। तो आइए हम तैयार हो जाएं फिर से या एक मग बार आपण तयार होऊया पुन्हा एकदा प्रभु के वचन को सुनने के लिए। देवाची वचनं ऐकण्यासाठी अपने हृदय को, अपने मन को, अपने विचारों को तैयार रखें आपलं हृदय, आपलं मन, आपले विचार आम्ही तयार ठेवूयात। कि जिस विषय को लेकर हम चल रहे हैं वो विषय है आध्यात्मिक युद्ध। आणि जे विषय घेऊन आम्ही पुढे जात आहोत तो विषय आहे आध्यात्मिक युद्ध। आत्मिक युद्ध, आत्मिक युद्ध, स्पिरिचुअल वॉरफेयर। आणि स्पिरिच्युअल वॉरफेअर त्याला आम्ही म्हणू शकतो। किस प्रकार एक मसीह को इस युद्ध में शामिल होकर कैसे लड़ना है, कैसे जीतना है, इस बात को देख रहे आणि हैं। कशा प्रकारे एका ख्रिस्ती व्यक्तीला या युद्धामध्ये सामील व्हायचंय, ते युद्ध कसं जिंकायचं याविषयी आम्ही शिकत आहोत। और हमको इसको सीखना नहीं है, इसको लागू करना है। आणि फक्त शिकायचंच नाही, तर ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला लागू करायचं आहे। इसलिए अपने आप जब बैठे हुए अपने घरों के अंदर तो अपने पेन को, अपने नोटबुक को, अपने बाइबल को आप साथ में रखें। आणि म्हणून तुम्ही घरी देखील बसलेला असाल तरी देखील तुमचं बायबल, तुमची वही, तुमचा पेन तुमच्या जवळ असू द्यात। क्योंकि एक एक शब्द हमारे लिए बहुत महत्व का है। पण प्रत्येक शब्द हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। क्योंकि बाइबल जो हमें कहती है उसके अंदर जीवन और शांति है। कारण जे काही पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं त्याच्यामध्ये जीवन आणि शांती आहे। और ये तैयार रहे हमारे जीवन में जो आज सिखाया जाएगा, प्रभु मेरे जीवन में वो अपना कर मैं अपने जीवन को जीऊंगा। आणि आम्ही तयार राहूया आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी। तो आइए फिर से एक बार अपनी बाइबल को उठाकर हम मेरे पीछे कह सकते हैं, पुन्हा एकदा आपला बायबल उंच करूया आणि पाठीमागे आपण बोलूया। या अपने हृदय को, अपने हाथ को अपने हृदय पर रख सकते हैं आणि आपला हात आपल्या हृदयावर देखील तुम्ही ठेवू शकता। और मेरे पीछे अपने सच्चे मन से हम ये कहें, आणि खऱ्या मनाने आपण पाठीमागे बोलूया। ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल है, उसमें जो लिखा है इसमें जो लिखा है वो मेरे लिए है। मेरे लिए है। मैं वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा जो है, इसमें लिखा है, जो उसमें लिखा है जो इसमें लिखा है वो मैं कर सकता वो हूँ। मैं कर सकती हूँ। परमेश्वर की परमेश्वर सारी प्रतिज्ञाएं सारी प्रतिज्ञाएं मेरे लिए है। मेरे लिए है। आज मुझे मुझे परमेश्वर का वचन परमेश्वर का वचन सिखाया जाएगा। सिखाया जाएगा। मैं उस वचन को मैं उस वचन निडरता से स्वीकार करता हूँ। स्वीकारती। प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, प्रबल और हर एक दोधारी तलवार से भी बहुत चोखा है, और प्राण और आत्मा को और गांठ गांठ और गुदे गुदे को अलग करके आर पार छेदता है, और मन की भावनाओं और विचारों को जांचता है। मेरा हृदय, मेरा मन, मेरे विचार सतर्क है। मेरा हृदय तैयार है प्रभु के वचन को स्वीकार करने के लिए। मैं वो नहीं रहूंगा जो अब हूँ, मैं बदल जाऊंगा यीशु मसीह के नाम से। आमीन।
जब इसको कहते हैं तो निश्चित तरह से प्रभु हमारे जीवन में उसी प्रकार काम करता है जिस प्रकार हम कहते हैं. आणि जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळेस त्याच प्रकारे काम परमेश्वर आमच्या जीवनामध्ये करतो जसं आम्ही बोलतो. क्योंकि हमने अंगीकार किया, कारण आम्ही अंगीकारले वैसे ही हमारे जीवन में होगा. तसंच आमच्या जीवनामध्ये होईल. तो आइए आज हम फिर से एक बार इस विषय को लेकर आगे बढ़े. या मग पुन्हा एकदा हा विषय पुढे घेऊन आपण जाऊयात. हम सब एक लड़ाई में हैं. आम्ही सर्वजण एका युद्धामध्ये आहोत. हमें अच्छा लगे या ना लगे, आम्हाला बरं वाटो की न वाटो, लेकिन हम सब लोग एक युद्ध में शामिल हैं. पण आपण सर्वजण एका युद्धामध्ये सामील आहोत. और जो ये युद्ध है वो आत्मिक तौर का युद्ध है. आणि हे जे युद्ध आहे हे आत्मिक पद्धतीचं युद्ध आहे. ये अदृश्य युद्ध है. हे अदृश्य युद्ध आहे. ना दिखाई देने वाला युद्ध है. न दिसणारं युद्ध आहे. इसी से हमको लड़ना है. आणि त्याचद्वारे आम्हाला लढायचं आहे. इसी बात को आपको मुझे समझना है. आणि हीच गोष्ट तुम्हाला आणि मला समजून जब तक घ्यायची. इस बात को नहीं समझेंगे तब तक हम युद्ध में नहीं उतर पाएंगे. जोपर्यंत आपण हे समजून घेणार नाही तोपर्यंत आपण त्या युद्धामध्ये उतरू शकणार और नाही हम उसको जीत नहीं पाएंगे. आणि ते आम्ही जिंकू शकणार नाही. इसलिए आज आपको और मुझे इस बात को समझना है आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला या गोष्टी समजून घ्यायच्या कि ये किस प्रकार का युद्ध है जिससे जो लड़ा जा सकता की है. हे कुठल्या प्रकारचं युद्ध आहे आणि ते आम्ही कसं लढावं. आप अगर पहली बार इस जुड़े हुए हैं तो आप पीछे जाके वीडियो में देख सकते हैं. आणि पहिल्यांदाच तुम्ही आमच्या सोबत जोडलेले आहात तर या पाठीमागचे व्हिडिओज तुम्ही YouTube Facebook वर पाहू शकता. आज हम देखेंगे कि लड़ाई में एक व्यूह रचना किस प्रकार की जाती है. आज आम्ही पाहणार आहोत की युद्धासाठी एक व्यूह रचना कशी केली जाते. व्यूह रचना का मतलब होता है लड़ाई करने की कला. आणि व्यूह रचनेचा अर्थ लढाई करण्याची कला. लड़ाई जीतने की आशा में करने वाले जो युक्तियां हैं उसको व्यूह रचना कहा जाता है. आणि लढाई जिंकण्यासाठी ज्या काही कुयुक्त्या केल्या जातात त्यांना आम्ही व्यूह रचना असं म्हणू. लड़ाई के समय अलग जगह पर जाकर उपयुक्त रीति से सेना को खड़ा करना या उसको पाती में बांधना उसको व्यूह रचना कहा जाता है. आणि लढाई करण्यासाठी जेव्हा आम्ही जातो त्या जागेवरती सैन्य एक व्यवस्थित जागेवरती रचणं त्याला व्यूह रचना असं म्हणतात. एक प्रकार अलग अलग प्रकार की व्यूह रचना होती है. आणि ते जे व्यूह रचना असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. अलग अलग प्रकार की कुयुक्तियां होती हैं, युक्तियां होती हैं. वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या कुयुक्त्या असतात. और किस प्रकार जब शत्रु आता है तो किस प्रकार से उसको रचना करके उसके ऊपर मात की जाती है, करी जाती है, उसको रचना है, उसको लेकर आगे बढ़ना है. आणि शत्रू आल्यानंतर कशा प्रकारे आम्ही त्याच्यावरती मात करू शकतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी ती रचना केली जाते. अगर वो यहाँ से आए तो किस प्रकार से लड़ना है. जर तो ह्या साइडनी आला तर आम्ही कशा प्रकारे लढू. अगर वो सामने से आता है, अगर वो पीछे से आता है, अगर वो साइड से आता है तो किस प्रकार की रचना की जाए इसको समझना है. आणि समोरून आला, मागून आला, उजवी डावीकडून आला तर कशा प्रकारे त्याला सामोरं जायचंय. शैतान के विरुद्ध आपकी और मेरी लड़ाई छिड़ी हुई है. आणि सैतानाविरुद्ध तुमचं आणि माझं युद्ध पुकारलं गेलेलं आहे. इसलिए आपको और मुझे एज ए कलीसिया को व्यूह रचना करना आना चाहिए. आणि म्हणून तुम्ही आणि मी जे आम्ही मंडळी आहोत आम्हाला त्याच्या विरुद्ध व्यूह रचना करणं आलं पाहिजे. उसमें ध्यान से योजना बनाकर विशिष्ट उद्देश्य के साथ उससे लड़ना है. आणि व्यवस्थित लक्षपूर्वक योजना बनवून विशिष्ट पद्धतीने आम्ही ते युद्ध जिंकलं पाहिजे. शैतान के पास में एक योजना है. सैतानाकडे एक योजना आहे. और वो योजना बनाकर विश्वासियों से लड़ता है. आणि तो योजनेने त्या विश्वासणाऱ्यांसोबत लढतो. अगर इस बात में वो फेल नहीं होता तो दूसरी व्यूह रचना करके उसके साथ में लड़ता है. आणि जर एखाद्या गोष्टीमध्ये त्याला फळ मिळालं नाही तर तो दुसऱ्या पद्धतीचा वापर करतो. वो हमेशा लड़ने की योजनाएं रचता है, व्यूह रचना करता है. तो दर वेळेला योजना करतो युद्ध लढण्यासाठी. वेगवेगळ्या ज्या युद्ध कला आहेत तर ते वापरतो. और उसके पास में युक्तियां हैं. त्याच्याकडे युक्त्या आहेत. अगर एक युक्ति नहीं चली तो दूसरी युक्ति उसके पास में खड़ी है. एक युक्ति जर कामी आली नाही तर दुसरी युक्ति त्याच्याकडे आहे. दूसरी नहीं चलती तो तीसरी, चौथी, पांचवी, ऐसे बहुत हजारों साल का उसको अनुभव है. अलग अलग प्रकार की युक्तियों को रचता है. आणि दुसरी नाही तर चौथी, पाचवीचा असा वेगवेगळ्या युक्त्यांचा तो वापर करतो कारण तो अनुभवी आहे. हजारो वर्षांचा अनुभव त्याला आहे. अगर उसके पास में युक्ति है तो आप और मेरे पास में भी युक्तियां होनी चाहिए. जर त्याच्याकडे अशा युक्त्या आहेत तर तुमच्या आणि माझ्याकडे देखील अशा युक्त्या असणं गरजेचं आहे. हमारा प्रॉब्लम एक युक्ति में फेल हो जाते हैं. आमचा प्रॉब्लेम हाच आहे की आम्ही युक्त्या करण्यातच माघार घेतो, फेल होतो. बाकी के युक्तियों को उसको मतलब विचार करना नहीं पड़ता है उसको. आणि मग आणखी दुसऱ्या युक्त्यांचा विचारच करत नाही. हम ऐसे खड़े होना है, ऐसे लड़ना है उसके साथ में कि वो भी परेशान हो जाए कि कौन सी युक्ति इनको मैं करूं.
आणि अशा पद्धतीने त्याच्या समोर आम्हाला उभं राहायला पाहिजे की आता कुठली युक्ती वापरू यांना पराभव वो थक करण्यासाठी जाना चाहिए। की तो थकायला हवा। अरे इनके ऊपर कोई भी युक्ति का प्रभाव नहीं हो रहा अरे है, यांच्यावर कोणत्याच युक्तीचा प्रभाव होत नाहीये, उसको हमें परेशान करना है। आम्हाला त्याला त्रस्त करून सोडायचं लेकिन आहे। हमारा प्रॉब्लम है हम ही परेशान हो जाते पण हैं। आमचा प्रॉब्लेम हा आहे की आम्हीच त्रासून जातो हमारा प्रॉब्लम देखकर हमें परेशान देखकर वो खुश होता है। आणि आमच्या समस्या आणि आमच्या त्रस्त झालेला पाहून तो खुश होतो। इसलिए आपको और मुझे ना ऐसी युक्तियां को ध्यान रखना है जिसके द्वारा वो हर एक चीज के ऊपर जो हम पर वो करता है, वार करता है या हमले करता है, उसका कोई भी प्रभाव हमारे जीवन में नहीं होना चाहिए। आणि म्हणून जे काही कुयुक्त्या तो आमच्या जीवनावरती करतो त्याचा कुठलाही प्रभाव आम्ही आमच्यावरती पाडून घेता कामा नये। यशस्वी रीति से लड़ाई करने के लिए आपको और मेरे हृदय में, मेरे विचारों में ना अलग अलग प्रकार की व्यूह रचना आनी चाहिए। आणि त्या सगळ्या गोष्टी ते युद्ध जिंकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यूह रचना ज्या आहेत त्या आमच्या जीवनामध्ये यायला हव्यात। और जो हमारी ये रचना है ना वो दैहिक रीति से नहीं होनी चाहिए। आणि आमची जी व्यूह रचना आम्ही रचणार आहोत ती दैहिक नसावी, वो देह स्वभाव अनुसार नहीं होनी चाहिए, देह स्वभावानुसार नसावी। तो हमारी जो युक्तियां है ना वो परमेश्वर के पवित्र आत्मा के द्वारा होना चाहिए। तर ज्या युक्त्या आम्ही वापरणार आहोत त्या परमेश्वराच्या आत्म्यानेच प्रेरित असाव्यात। इसलिए यशायाह की पुस्तक इसका 55 अध्याय 8 और 9 वचन में लिखा आणि है। म्हणून यशायाह याचा 55वा अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये लिहिलेला आहे। यशायाह का 55 अध्याय 8 और 9 वचन में लिखा है यशायाह 55 8 आणि 9 वचन कि जो यहोवा जो विचार करता है, कारण ज्या परमेश्वराच्या विचार आहेत वो हमारे विचार जैसे नहीं है। त्या आमच्या कल्पना नाही, जो हमारी गति है आणि जे आमचे मार्ग आहेत वो परमेश्वर के मार्ग नहीं है, ते परमेश्वराचे मार्ग नाही आहेत, वो एक अलग तरीके से है। ते एक वेगळ्या पद्धतीने आहे। हमारे विचारों से भी बड़े विचार उसके हैं। आमच्या कल्पनांपेक्षाही मोठ्या कल्पना त्याच्या आहेत। और इसीलिए आपकी और मेरी जो व्यू रचना है ना वो देह स्वभाव के अनुसार नहीं होनी आणि चाहिए। म्हणून तुमची आणि माझी व्यूह रचना ही दैहिक नसावी। आपके और मेरी शक्ति से इसको लड़ा नहीं जाएगा। तुमच्या आणि माझ्या शक्तीने आम्ही लढू शकणार नाही। इसलिए जकरिया 4:6 में लिखा है, आणि म्हणून जकरिया 4:6 मध्ये लिहिलं आहे, जकरिया 4:6 में लिखा है, जकरिया 4:6 मध्ये लिहिलं ना तो आहे, बल से ना शक्ति से परंतु मेरी आत्मा के द्वारा ये सब कुछ होगा। बलाने नाही, पराक्रमाने नाही, तर माझ्या आत्म्याने त्या कार्यसिद्धी होणार आहे। इसलिए मानवी बुद्धि से, मानवी शक्ति से इस युद्ध को नहीं लड़ा जा आणि सकता। म्हणून मानवी शक्ती, मानवी बुद्धीने हे युद्ध आम्ही जिंकू शकणार ये नाही। अलग प्रकार का युद्ध है। हे वेगळ्या पद्धतीचं युद्ध आहे। ये युद्ध पवित्र आत्मा के मार्गदर्शन अनुसार, पवित्र आत्मा की वाणी सुनने के द्वारा इस लड़ाई को जीता जा सकता है। आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसारच हे युद्ध आम्ही जिंकू शकू। इस युद्ध को अगर जीतना है तो हमें पवित्र आत्मा के अनुसार इस युद्ध को लड़ना होगा। आणि जर आम्हाला हे युद्ध जिंकायचं असेल तर पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेऊनच आम्हाला लढावं लागणार इसलिए आहे। उसकी वाणी को सुनने के लिए हमें अपने जो कान है तत्पर रखना आणि होगा। म्हणून त्याची वाणी ऐकण्यासाठी आमचे कान सदैव तत्पर असायला हवे। इसलिए जैसे मैंने वाणियों के बारे में बताया था, उस वाणी को हमको सुनने का एक माहिर बनना है, एक निपुण व्यक्ति बनना है। आणि जसे मी वाण्यांच्या संदर्भामध्ये बोललो होतो मागे, त्या वाण्या ऐकण्यासाठी आम्ही तरबेज व्हायला हवं, निपुण व्हायला हवं। मूसा को देखिए, आप हमेशा पवित्र आत्मा के मार्ग अनुसार वो काम करता था। मोशेला पाहिला आम्ही तर तो नेहमी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालत असे। इस्राएल का राजा जो दाऊद था उसके बारे में भी हम देखते हैं। इस्रायलचा राजा दावीद याविषयी देखील आम्ही ऐकतो। इस्राएल का राजा दाऊद एक अच्छा सैनिक था। इस्रायलचा राजा दावीद हा एक चांगला सैनिक होता। उसने जितने भी युद्ध लड़े ना वो परमेश्वर से पूछकर लड़े। आणि जेवढे तो युद्ध लढला ते देवाला विचारून लढला। लेकिन जब उसने परमेश्वर से पूछा नहीं तब वो युद्ध हार गया। पण जेव्हा त्यांनी परमेश्वराला न विचारता युद्ध लढलं त्यावेळेस तो हारला। अब दाऊद राजा हमेशा परमेश्वर से पूछता था कि मैं युद्ध में जाऊं या ना जाऊं। दावीद राजा नेहमी परमेश्वराला विचारायचा की मी युद्ध करायला जाऊ की उसे मालूम था कि परमेश्वर जब मुझे बताएगा कि किस प्रकार लड़ना है तो मैं जीत जाऊंगा। आणि त्याला माहित असायचं की जेव्हा मी परमेश्वराला विचारेन त्यावेळेस ते युद्ध मी जिंकेन और मैं सफलता प्राप्त करूंगा आणि मी यशस्वी होईन। वैसे सफल व्यक्ति नहीं बना। असंच काही तो यशस्वी झाला नाही, ऐसे वो राजा नहीं बना। असंच काही तो राजा झाला नाही। उसने परमेश्वर से युक्तियां प्राप्त की उस शत्रु के साथ में लड़ने के लिए। तर परमेश्वराकडून त्यांनी त्या युक्त्या प्राप्त करून घेतल्या जेणेकरून तो ते युद्ध लढू शकला आणि जिंकू शकला। इसलिए वो हमेशा अपने जीवन के अंदर वो यशस्वी हुआ। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये तो नेहमी यशस्वी झाला। इसलिए अपनी बुद्धि से, अपनी शक्ति से ये युद्ध को लड़ना नहीं है। आणि म्हणून आपल्या बुद्धीने, आपल्या शक्तीने आम्ही हे युद्ध लढू नये। पहला इतिहास 14 अध्याय 8 से 16 वचन अगर पढ़ते हैं, पहिला इतिहास याचा 14वा अध्याय 8 ते 16 वचन जर आम्ही पाहिलं, पहला इतिहास 14 अध्याय 8 से 16 वचन, एक इतिहास 14वा अध्याय 8 ते 16, यहाँ पर
पलिश्तियों से दाऊद लड़ता है या ठिकाणी पलिश्तियांशी दावीद लढत आहे और उन पर विजय लेता है। आणि त्यांच्यावर विजय मिळवत आहे। ध्यान से सुनना, लक्षपूर्वक ऐका। मेरे पास में आपका ध्यान लगाना। तुमचं लक्ष माझ्याकडे लावा। आज कुछ बातों को हम सीखेंगे, आज काही गोष्टी आम्ही शिकणार आहोत और मुझे मालूम है कि आज के बाद शैतान हमारे जीवन में कभी प्रभाव नहीं कर पाएगा। आणि मला माहित आहे की आज नंतर शैतान कधीच त्याचा प्रभाव आमच्या जीवनावरती टाकू शकणार जिस नाही। प्रकार दाऊद के पैर के नीचे गोलियत था, वैसे उसी प्रकार हमारा जो शत्रु है हमारे पैर तले होगा। आणि जसं दाविदाच्या पायाखाली गोलियत होतं तसं आमचा शत्रू शैतान देखील आमच्या पायाखाली उसकी असणार हर आहे। एक कुयुक्ति हमारे पैर के नीचे त्याची होगी, प्रत्येक कुयुक्ती आमच्या पायाखाली असणार आहे हम उसको तोड़ते हुए आगे आणि बढ़ेंगे। आम्ही त्याला तोडत पुढे जाणार आहोत। और इस बात को आपको मुझे समझना है। आणि ह्या गोष्टीच आम्हाला तुम्हाला आणि मला समजून घ्यायचं जब पलिश्तियों से लड़ाई करने के लिए ये जाता है, जेव्हा पलिश्तियांशी लढण्यासाठी हा जातो, पलिश्ती उसके इजराइल के ऊपर घात करने के लिए, हमला करने के लिए आते हैं। फलिश्ती इस्रायलवरती घात करण्यासाठी येतात। फिलिस्ती एक जगह पर रुकते हैं, फलिश्ती एका ठिकाणी थांबतात। तब ये दाऊद को पता चलता है। आणि ही गोष्ट दाविदाला माहित पडते। दाऊद सीधा युद्ध के लिए तैयार नहीं होता है, दावीद लगेचच युद्धासाठी तयार होत नाही। वो परमेश्वर से पूछता है, तो देवाला विचारतो, परमेश्वर मैं जाऊं क्या? प्रभू मी जाऊ का? मैं इस युद्ध में जाकर मैं युद्ध जीतू क्या? आणि त्या युद्धामध्ये जाऊन मी ते युद्ध जिंकू का? परमेश्वर जब उसको कहता है कि जा, परमेश्वर जेव्हा त्याला म्हणतो जा, तू युद्ध लड़, तू युद्ध कर, ये सिर्फ मैदान में जाता है, हा फक्त मैदानात जातो। परमेश्वर की सुनकर, परमेश्वराचं ऐकून, परमेश्वर की योजना को जानकर, परमेश्वराची योजना जाणून ये सिर्फ मैदान में जाता है, मैदानात जातो। युद्ध परमेश्वर लड़ता है, युद्ध परमेश्वर लढतो, युद्ध परमेश्वर लड़ता है। युद्ध परमेश्वर और लढतो। जब परमेश्वर युद्ध लड़ता है, जेव्हा परमेश्वर युद्ध लढतो, उसको कोई हरा नहीं त्याला सकता। कोणीच हरवू शकत नाही। परमेश्वर कोई भी हरा नहीं सकता। परमेश्वराला कोणीच हरवू शकत नाही। वो विजय का दाता है, तो विजयी दाता वो आहे, सेनाओं का यहोवा तो है। सेनांचा यहोवा आहे। और दाऊद को मालूम था कि सेनाओं का यहोवा मेरे साथ है, आणि दाविदाला माहित होतं की सेनांचा यहोवा माझ्या सोबत आहे। इसलिए हमेशा वो परमेश्वर से पूछकर युद्ध में जाता था। आणि म्हणून तो नेहमी परमेश्वराला विचारूनच युद्ध करण्यासाठी जात अब असे। देखिए दाऊद के जीवन के बारे में आप पढ़िए। पहा तुम्ही दाविदाच्या जीवनाविषयी वाचा। पहला शमूएल 30वां अध्याय 6 से 8 वचन में भी लिखा है। पहिला शमूएल 30वा अध्याय 6 ते 8 वचनामध्ये देखील लिहिले आहे। पहला शमूएल 30 अध्याय 6 से 8 वचन, 1 शमूएल 30 6 ते 8 वहां पे भी लिखा है। त्या ठिकाणी देखील लिहिले आहे। दाऊद बड़े संकट में था, दावीद फार संकटात होता उसके सब लोग शोक में डूब गए, आणि त्याचे सर्व लोक शोकग्रस्त झाले और उस पर उसके लोग जो थे उसके ऊपर पथराव करने के लिए निकल पड़े। आणि त्याचे लोक त्याच्यावरती धोंडमार करण्यासाठी निघाले। लेकिन उस समय दाऊद ने क्या किया? त्यावेळी दाविदाने काय केलं? जो अहीमेलेक जो याजक था उसको उसने बुलाया, आणि जो तो याजक होता त्याला त्याने बोलवलं, और वो दाऊद के पास में आया। तो दाविदाकडे आला। दाऊद ने क्या किया? दाविदाने काय केलं? यहोवा से पूछा, यहोवाला विचारलं। उसके लोग उसको पत्थर मारने के लिए, उसको मारने के लिए वहां पर खड़े हो गए, त्याचे लोक त्याला मारण्यासाठी धोंडमार करण्यासाठी त्या ठिकाणी उभे राहिले। लेकिन दाऊद घबराया नहीं, पण दावीद या ठिकाणी घाबरला नाही। वो सीधा खड़ा हुआ, तो सरळ उभा राहिला। वो परमेश्वर से उसने आणि पूछा, परमेश्वराला त्याने विचारलं, क्या मैं इस दल का पीछा करूं क्या? मी या दळाचं पाठलाग करू का? वो कहां गया? कुठे गेला? वो किसी मंत्री या किसी सलाह लेने के लिए किसके पास नहीं गया हो, तो कुणा मंत्र्याकडे सल्ला घेण्यासाठी गेला नाही कि अब मैं क्या करूं, की आता मी काय करू। सीधा परमेश्वर के पास में गया। सरळ परमेश्वराकडे गेला। प्रभु आप मुझे बता मैं क्या करूं। प्रभु तू आता मला सांग की मी काय करू। हमारे जीवन में वैसे ही करना है। आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला जब तसंच भी आप करायचंय। और मैं संकट में पड़े, जेव्हा केव्हा तुम्ही आणि मी संकटामध्ये जब पडू, भी आपको मुझे ऐसा लगा कि अब मैं फंस गया हूं, आणि जेव्हा तुम्हाला असं वाटलं तर मी फसलोय, अब मैं निकल नहीं सकता हूं, आता यातून मी बाहेर नाही पडू आप शकत, घबराइए मत, भिवू नका, आप बेचैन मत हो, बेचैन होऊ आप नका, अस्वस्थ मत होइए। अस्वस्थ होऊ नका। एक परमेश्वर है जो आपको कुयुक्ति बता के कैसे बाहर निकलना हा है, परमेश्वर आहे जो तुम्हाला कुयुक्त्या देईल की यातून कसं बाहेर पडायचं। आपको अच्छी युक्तियां देंगे कि कैसे बाहर निकलना है। चांगल्या युक्त्या तो तुम्हाला देईल की यातून कसं बाहेर पडावं। हमें क्या करना है? आम्हाला काय करायचं? हमें परमेश्वर पर निर्भर रहना है। आम्हाला देवावर अवलंबून राहायचं। हमारा प्रॉब्लम क्या है? आमची समस्या काय आहे? हम दिमाग से लड़ते हैं। आम्ही डोक्याने लढतो। अगर किसी ने फोन नहीं किया तो मैं करना, हम लोग परेशान हो जाते हैं, आणि आम्ही त्रस्त होतो, परेशान होतो थोड़ी छोटी जो बातों पर। छोट्या छोट्या गोष्टींवर। अरे जब छोटी छोटी बातों पर परेशान होंगे तो बड़ी बात पे कैसे हम विजय आता लेंगे? छोट्या छोट्या गोष्टींवरती आम्ही त्रस्त झालो तर मोठमोठ्या गोष्टींवरती विजय कसा मिळवणार? हमारे जीवन के छोटी बात हम बड़ी कर देते हैं, आमच्या जीवनातली एक छोटी गोष्ट आम्ही मोठी करून ठेवतो। जो उस बात को इम्पोर्टेंट मत दो, महत्व मत दो। त्या गोष्टीला महत्व देऊ नका।
महत्व देना है, परमेश्वर को देना है। महत्व द्यायचंय तर परमेश्वराला द्या, महत्व देना परमेश्वर की योजनाओं को देना है। महत्व द्यायचंय तर परमेश्वराच्या योजनांना द्यायचंय। दाऊद कहां पर गया? दावीद कुठे गेला? वो मनुष्य था, तो मनुष्य होता, लेकिन वो परमेश्वर से पूछने गया, पण तो देवाला विचारण्यासाठी गेला, परमेश्वर मैं जाऊं क्या? प्रभू मी जाऊ का? मैं दल का पीछा करूं क्या? आणि त्या गटाचा पाठलाग करू का? मैं जाके उसको पकड़ूं क्या? मी जाऊन त्यांना पकडू का? परमेश्वर से कहता था परमेश्वर त्यांना सांगत असे, रुक जा। थांब। परमेश्वर कहता था जा, परमेश्वर म्हणत जा, उसके अनुसार करता था। तो त्यानुसार करत असे। वो हमारे जैसे जल्दीबाजी नहीं करता था। आमच्या सारखं तो लगेचच कुठले निर्णय घेत नसे। तुझे देख लूंगा, तुला बघून घेतो, तू किस खेत की मूली है, तुझे देखता हूं मैं अब, आता मी तुला बघून घेतो। या फिर कहते हैं तुझे बाद में देखूंगा, नाही तर मग तुला नंतर बघतो, तुझे बाद में देखता हूं। तुला नंतर बघतो। अरे क्या बाद में देखेगा? काय बघणार पहले नंतर? अपने आप को देख ले, पहिलं स्वतःला बघा, हम क्या कर रहे हैं। आम्ही काय करतोय। ये परमेश्वर है भैया, हा परमेश्वर आहे, जो सेनाओं का यहोवा है, जो सेनांचा यहोवा जो आहे, हमारे साथ है। जो आमच्या सोबत आहे। देख ले क्या देखना है, बघून घ्या काय बघता, देख ले क्या देखना है। काय बघायचं बघून रोज घ्या। देखते हैं फिर भी कहते हैं आप भी देखूंगा। रोज बघतात तरी म्हणतात मी बघेल। देखना है ना, प्रभु को देख, देखायचंय बघायचंय ना तर प्रभूला बघा, और वो बताएगा कैसे करना है, आणि तो सांगेल कसं करायचंय, कैसे युद्ध जीतना है। कसं युद्ध जिंकायचंय। मेरे जीवन में वही करता हूं मैं। माझ्या जीवनामध्ये मी तेच करतो। देख ले तुझे क्या देखना है, देख ले। काय बघायचं बघून घे, मैं रोज तेरे सामने हूँ, मी तुझ्या समोर रोज आहे। चाहिए तो मेरा फोटो लेकर जा, वाटलं तर फोटो घेऊन जा, रोज देख। रोज बघ। मैं मेरे प्रभु पे निर्भर हूँ, मी माझ्या प्रभूवर अवलंबून आहे, मैं खुदा पे निर्भर हूँ। मी परमेश्वरावर अवलंबून आहे। मेरा कोई कुछ नहीं बिगाड़ सकता। माझं कोणी काही बिघडू शकत नाही। प्रभु का वचन कहता है, देवाचं वचन सांगतं, तेरे पे तंत्र मंत्र कुछ नहीं चलेगा, माझ्यावर कुठलेही तंत्र मंत्र चालणार नाही, कोई शक्ति तेरे पे नहीं चलेगी। कुठलीही शक्ती माझ्यावर चालणार नाही, मेरे अंदर वो है जो इस संसार से भी बड़ा है। कारण माझ्यामध्ये तो आहे तो जो या जगाच्या पेक्षाही मोठा आहे। मेरे अंदर क्या है? माझ्यामध्ये काय आहे? विश्वास है, विश्वास और आहे। विश्वास मुझे जिताता है। आणि विश्वास मला जिंकवतो। इसलिए पहला यूहन्ना 5:4 में लिखा आणि है, म्हणून पहिलं योहान 5:4 मध्ये लिहिलंय, संसार पर कौन विजय देगा? या जगावर विजय कोण मिळवेल? हमारा विश्वास, आमचा विश्वास, हमारा विश्वास, आमचा विश्वास। हम कोरोना का सुन कर डर गए हैं। आम्ही करोनाचं ऐकून ऐकून घाबरलो। तीसरी लाट, चौथी लाट, पांचवी लाट, 6 लाट, आने तो कितनी लाट आती है। तिसरी, पाचवी, सहावी येऊ द्या किती लाटा येतात। अब क्या होगा? आता काय होत? वैक्सीन नहीं घेतली, वॅक्सिन तर घेतली नाही, कोई बात नहीं, काय हरकत, मिल जाएगी वैक्सीन। मिळेल वॅक्सिन, नंबर लगा लो आप, नंबर लावा, जरूर मिलेगी। जरूर मिळेल। लेकिन हमारा परमेश्वर का कवच हमारे साथ पण हमेशा। आपल्या परमेश्वराचं कवच आमच्या अवतीभोवती सदैव आहे। इसलिए अपने विश्वास को कमजोर मत आणि बनने दो, म्हणून आपला विश्वास कमकुवत होऊ देऊ नका। अपने अंदर विश्वास को जागृत रखो। आपल्यामधला विश्वास जागृत ठेवा। हम इस संसार की बातों पर अवलंबन नहीं है, आम्ही या जगातल्या गोष्टींवर अवलंबून नाही हम आहोत, खुदा के ऊपर अवलंबन आम्ही है। परमेश्वरावर अवलंबून आहोत। हम जीवित वचन के ऊपर अवलंबन आम्ही है, जिवंत वचनावर अवलंबून आहोत। उसमें खड़ा होना है, त्याच्यावर उभं राहायचं अपने आहे। विश्वास को बढ़ा के रखिए। आपला विश्वास वाढवून ठेवा। आता काय माझ्या बाजूवाला गेला, अच्छा गेला, तू है ना, हम डर जाते। आम्ही भीतो, हमें डरना नहीं है। भ्यायचं नाही। कितना सुंदर गाना गाया, चुपचाप क्या करो, बाजू वाले को बोलना चुपचाप बैठ जा। चुपचाप क्या गाना था वो? डरो मत, चुपचाप डरो मत, चुपचाप खडे रहो। खड़े देख के क्या करना है? खड़े होकर क्या करेंगे? उभं राहून काय करायचं? परमेश्वर क्या काम करते हैं ना, उसको देखिए। परमेश्वर जे काम करेल ना ते पहा। पर हम मनुष्य का प्रॉब्लेम क्या है? पण मनुष्याची समस्या काय आहे? उसको खड़ा होने नहीं आता, त्याला उभं राहायला येत नाही। 2 मिनिटात बसतो, 2 मिनिटात खाली बसतो। वर्शिप की आराधना के लिए भी 1 घंटा खड़े नहीं हो पाते, आणि आराधनेसाठी देखील 1 तास उभं राहू शकत नाही, बैठ जाते, बसतात। हमारा बैठना ना स्वभाव है, बसणं हा आमचा स्वभाव झाला, खड़े होना स्वभाव नहीं है। उभं राहायचा स्वभाव नाही। कभी कौन से सैनिक को देखा कुर्सी पे बैठकर लड़ रहा है? कधी कुठल्या सैनिकाला पाहिलं खुर्चीवर बसून लढतोय? एकदम 5,500 की कुर्सी चाहिए साहब, फिर लड़ूंगा मैं। आणि 5,500-6 हजाराची खुर्ची असेल तर बसून लढेल मी। कोई भी सैनिक जो कुर्सी पे बैठ के नहीं लड़ता, कुठलाही सैनिक खुर्चीवर बसून लढत नाही, वो खड़े होकर सामना करने के लिए तैयार होता तो उभं राहून सामना करण्यासाठी सज्ज होतो। खड़ा होना ये दिखाता है उभं राहणं हे दाखवतं मैं तैयार हूं तेरे से 2 हाथ करने के लिए। मी तयार आहे तुझ्या बरोबर युद्ध करण्यासाठी। जो बैठने वाला है, जो बसणार आहे वो तैयार नहीं है, तो तयार नाही युद्ध मतलब सामना करने के लिए। सामना करण्यासाठी हम सैनिक जो हैं हमेशा तैयार रहना है। आम्ही सर्व सैनिक आहोत आणि आम्हाला तयार राहायचं तो बाजू वाले को बोलना मैं तैयार रहना है, तैयार रहना है, तैयार रहना है, और चुपचाप बड़बड़ नहीं करना ज्यादा। आणि जास्त बडबड नाही करायची। सैनिक को देखा कभी बड़बड़ करते हुए? सैनिकाला पाहिलं कधी बडबड करत बसलाय? वहां पे शत्रु है, ती समोर शत्रू आहे, ये दोनों आपस में बात कर रहे हैं आणि हे आपसात गप्पा मारतायत। तुला माहिती किती सुंदर फूल आलाय बघ, कभी देखा है ऐसा?
कधी पाहिलं का असं? नहीं, उसको अगर शत्रु सामने है, त्याला माहिती जर शत्रू समोर आहे, कब कहां से गोली आ जाएगी पता नहीं, कुठून गोळी कधी येईल काही माहित पडणार कब नाही. सर फाड़ के चली जाएगी पता नहीं. आणि कधी आपल्या डोक्याला भेदून चालली जाईल माहित पडणार इसलिए नाही. वो गप्पा नहीं मारते, आणि म्हणून ते गप्पा मारत नाही. सामने देखते रहते शत्रु का निशाना कहां से आणि आएगा. समोर पाहत राहतात की शत्रू कुठं निशाणा लावतोय. इसलिए हमारा ध्यान जो है म्हणून आपलं लक्ष जे आहे सिर्फ चुपचाप बैठ के इधर उधर देखना नहीं है, फक्त गप्प बसून इकडे तिकडे बघायचं नाही, हमें सामने देखना है. तर आम्हाला समोर पाहायचंय अब क्या होगा, की आता काय होईल. दो हाथ करने के लिए तैयार हो जाना. आणि आम्हाला युद्ध करण्यासाठी तयार व्हायचंय. हम प्रार्थना करते हैं, आम्ही प्रार्थना करतो, प्रभु जी जाने दे, प्रभु जी जाने दे, प्रभु जी. अरे प्रभु जाने के लिए नहीं, प्रभु आने के लिए बोल रहा है कि आप दो हाथ करें उससे. आणि प्रभु जाऊ दे, प्रभु जाऊ दे. अरे प्रभु घेऊन जाण्यासाठी नाही, समोर आणून ठेवतोय, तुम्ही त्याच्याशी लढावं म्हणून. आप लड़े उससे. तुम्ही लढा. छोटे छोटे बातों से लड़कर हम बड़ी बड़ी बात गोलियत को पहन के नीचे ले लेंगे. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी लढून आम्ही गोलियतासारख्या परिस्थितीला पायाखाली घेऊ शकतो. मेरा आज ये कहना है, आज माझं म्हणणं हेच आहे, जो हमारा युद्ध है, जे आमचं युद्ध आहे, वो किसी शक्ति से लड़ना नहीं ते है, कुठल्याही शक्तीशी लढणं नाहीये, वो हमारे बुद्धि से लड़ना नहीं है, आमच्या बुद्धीने लढणं नाहीये, हमें परमेश्वर की आत्मा से लड़ना है. आम्ही परमेश्वराच्या आत्म्यानं लढायचं. जब भी आपको कोई चीज परेशान करे, जेव्हा कुठली गोष्ट तुम्हाला त्रस्त करेल, आप सीधा परमेश्वर के पास जाएं. तुम्ही सरळ परमेश्वराकडे जा. जैसे दाऊद करता था, जसं दावीद करत असे, प्रभु से पूछता था, परमेश्वराला विचारत प्रभु असे, मैं जाऊं क्या, प्रभु मी जाऊ का, प्रभु से बात करता था, प्रभु त्याशी बोलत असे, और प्रभु कहता है जा, आणि प्रभु म्हणायचं जा, उसका पीछा कर, त्याचा पाठलाग कर. और पीछा करते करते वो युद्ध जीत जाता था. आणि पाठलाग करता करता तो युद्ध जिंकत असे, क्योंकि ये आदमी प्रभु का सुनने वाला था, कारण हा व्यक्ती देवाचा ऐकणारा होता. और ये मैदान में जाता, आणि हा मैदानात जात असे, प्रभु पहले मैदान में जाकर लड़ाई खत्म कर देता, आणि प्रभु त्याच्या अगोदरच मैदानात जाऊन युद्ध संपवत असे, क्योंकि ये प्रभु के पवित्र आत्मा के मार्ग अनुसार वो चलता था. कारण की हा प्रभूच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालणारा व्यक्ती वैसे होता. आपको मुझे करना है, म्हणून तसंच तुम्हाला आणि मला करायचंय, वैसे ही करना है. तसंच करायचं. कुयुक्त के बारे में हम आगे सीखेंगे कुयुक्त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही पुढे कि शिकणार आहोत, शैतान किस प्रकार के कुयुक्त करता है, की सैतान कशा प्रकारच्या कुयुक्त्या करतो, उसको पहचानना भी हम सीखेंगे. आणि त्याला ओळखणं देखील आम्ही शिकणार आहोत. लेकिन हम सीख रहे हैं पण आम्ही शिकत आहोत ना तो बल से, ना बलाने, ना शक्ति से, आपल्या शक्तीने नाही, खुदा की आत्मा के द्वारा युद्ध को तर जीते. देवाच्या आत्म्याने ते युद्ध जिंकलं जाणार आहे. आपने सिमसोन को देखा, सिमसोन जो था उसको देखा, समशोनाला पाहिलं का आपण? उसने एक गधे की हड्डी जो थी, जबड़ा, गधे का जबड़ा था, कितने लोगों को मारा उसने? त्याने एका गाढव्याच्या जबड्याने किती लोकांना मारलं? 1000 लोगों को मारा उसने. 1000 लोकांना. एक व्यक्ति ने क्या था उसके पास में? एक व्यक्ती, आणि त्याच्या हातामध्ये काय आहे? सिर्फ गधे का जबड़ा था. गाढवाचा एक जबडं. क्या गधे के जबड़े में ताकत थी? गाढवाच्या जबड्यात ताकद होती का? क्या समशोन में ताकद थी? का समशोनामध्ये ताकद होती? नहीं, प्रभु के आत्मा में ताकद. देवाच्या आत्म्यामध्ये ताकद उसने होती. ऐसी ताकद भर दिया उसके आणि अंदर त्याच्यामध्ये परमेश्वराने अशी ताकद भरली कि एक समय में 1000 लोगों को खत्म कर की दिया. एका वेळेला 1000 लोकांना संपवलं. एक व्यक्ति. एक व्यक्ती. क्या हथियार? हत्यार काय आहे? गधे का जबड़ा. गाढवाचा जबडा. शत्रु के पास में क्या है? शत्रूकडे काय आहे? तलवार और भाले हैं. तलवार आणि भाले आहेत. लेकिन एक व्यक्ति ने, पण एका व्यक्तीने प्रभु के आत्मा क्या, प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे 1000 लोगों को खत्म कर दिया. 1000 संपवलं. वैसे आपको मुझे प्रभु ताकत देगा. तशीच ताकद तुम्हाला आणि मला देखील परमेश्वर देईल. आपके हाथ में क्या है ना, तुमच्या हातामध्ये काय आहे ना, वो इम्पोर्टेंट नहीं ते है. महत्वाचं नाही. प्रभु कैसे शक्ति देते हैं ना, उसे लड़ने के लिए वो इम्पोर्टेंट है. परमेश्वर कशी शक्ती देतो लढण्याची, ते महत्वाचं आहे. गोलियत को मारने के लिए क्या था? गोलियताकडे मारण्यासाठी काय होतं? पत्थर. एक पत्थर से इतने बड़े राक्षस को गिरा दिया. आणि एका गोट्याने त्यांनी त्या राक्षसाला पाडलं. हम देखते हैं कि मेरे पास में क्या है. आम्ही पाहतो माझ्याकडे काय आहे, कितना पैसा है, कैसे घर चलेगा, अब कैसा होगा, बच्चों की फी भरना है, अरे बाप, नौकरी भी चली गई, छोकरी भी चली गई, सब चले गए, अभी क्या, किती पैसे आहेत माझ्याकडे, घर कसं चालेल, आणि नोकरी पण आता माहित नाही कधी राहील. हम उसको देखकर जीते हैं. आम्ही ते पाहत जगतो और हमारे जीवन को डाउन कर देते हैं. आणि आमचं जीवन आम्ही खाली पाडतो. 5000 लोगों को खिलाने के लिए क्या था? 5000 लोकांना जेव घालण्यासाठी काय होतं? 4000 लोगों को खिलाने के लिए क्या था? 4000 लोकांना जेव घालण्यासाठी काय होतं? जो उनके हाथ में था छोटे था. जे काही त्यांच्याकडे होते ते अगदी छोटं होतं. लेकिन वो रोटियों पे अवलंबन थे क्या? पण ते त्या भाकरींवरती अवलंबून होते का? प्रभु के ऊपर होने, ते प्रभूवर अवलंबून होते. प्रभु के ऊपर निर्भर थे. प्रभूवर अवलंबून हमें होते. वही करना है. आम्हाला देखील तेच करायचं. आपके पास में क्या है? तुमच्याकडे काय आहे? वो महत्व का नहीं ते है. महत्वाचं नाही. जो उसको बढ़ाने वाला वो महत्व का ते है. जे वाढवणार आहे तो महत्वाचा आहे. इसलिए हमारा फोकस, आणि म्हणून आमचं जो दृष्टी आहे, हमारा ध्येय, आमचं ध्येय, हमारा देखना, आमचं पाहणं ये परमेश्वर की ओर होना हे चाहिए. परमेश्वराकडे असायला हवं. आपके पास में जो भी है, तुमच्याकडे जे काही आहे प्रभु उसको बढ़ाएगा. प्रभू त्याला वाढवेल. खुदा उसको बढ़ाएगा. परमेश्वर वाढवेल. हम चिंता ना करें. आम्ही चिंता करू नये.
समसोन ने फिलिस्तियों को पराजित कर दिया। समसोनाने त्या पलिष्ठ्यांना पराजित केलं एक गधे के जबड़े के द्वारा। एका गाढवाच्या जबड्याने। पहले शमूएल 17 अध्याय में आप गोलियत की कहानी पढ़ सकते हैं। आणि पहिल्या शमूएल 17 तुम्ही गोलियाताची देखील गोष्ट वाचू शकता। गोलियत ने व्यूह रचना किया, गोलियाताने व्यूह रचना केली और दाऊद ने परमेश्वर के अनुसार उसने व्यूह रचना किया। आणि दाविदाने परमेश्वराच्या मार्गदर्शनानुसार व्यूह रचना केली। वो उसको देखकर डरा नहीं, आणि तो त्याला पाहून घाबरला नाही। वो कहता है, तो म्हणतो, अरे इसको तो मैं टिड्डे के जैसे खा जाऊंगा, अरे याला तर मी मुंगी सारखं हे करून टाकेल। लेकिन जो शाऊल राजा है, पण जो शाऊल राजा है, वो कह रहे अरे ये तो बड़ा खतरनाक है, अरे हा तर फार भयानक आहे। देखने का दृष्टिकोन हमको बदलना है। आणि यावेळी आपल्याला आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा। हम रिपोर्ट पर नहीं जीते हैं, आम्ही रिपोर्टवर नाही जगत, हम वचन पर जीते हैं। आम्ही वचनावर जगतो। हमारे सामने क्या है उसको देखकर नहीं जीते हैं, आमच्या समोर काय ते पाहून नाही जगत, हम परमेश्वर के अनुग्रह से जीते हैं। तर आम्ही देवाच्या कृपेने जगतो। आज आपके पास में क्या है? आज तुमच्याकडे काय आहे? आपका शायद बिजनेस चला गया होगा, कदाचित व्यवसाय ठप्प झाला असेल, शायद आपकी नौकरी चली गई होगी, नोकरी गेली अब असेल, आप चिंतित हैं, आणि आता तुम्ही चिंताग्रस्त आपके आहे, कस्टमर आपके पास में नहीं आ रहे हैं, आणि तुमचे जे ग्राहक आहेत तुमच्याकडे येत नाही, आपके बैंक बैलेंस अब खत्म होने वाला है, आणि आता तुमचा बँक बॅलन्स संपत आलाय, अब आपको डर लग रहा है कि क्या होगा आणि आगे। आता भीती वाटू लागली की पुढे काय होईल। कुछ नहीं होगा, काय नाही होत। सेनाओं का यहोवा आपके साथ, सैन्यांचा यहोवा आमच्या सोबत आहे, वो हमें चलाएगा, तो चालवेल, वो हमें चलाएगा, तो चालवेल। वो इजरायलियों को मेघस्तंभ और अग्निस्तंभ के द्वारा अगुवाई करता था, तो इस्रायली लोकांना मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाच्या द्वारे मार्गदर्शन करत आज हमें वो यीशु के द्वारा अगुवाई करेगा, आज तो आम्हाला येशूच्या द्वारे मार्गदर्शन आज वो पवित्र आत्मा के द्वारा हमारी अगुवाई करेगा, पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचं मार्गदर्शन करेल। इसलिए आपको मुझे डरना नहीं आणि है, म्हणून तुम्हाला मला भ्यायचं नाही, होने दो क्या हो रहा है, जे होतं होऊ द्या, आप सामने करने के लिए खड़े हो जाए, तुम्ही सामना करण्यासाठी उभे राहा, आप खड़े हो जाए तुम्ही उभे राहा निडरता से, आणि निर्भयपणे एकदम चुनौती ले लें उसकी, आणि आव्हान घ्या त्याचं। और शत्रु, आपको मालूम है हमारा शत्रु पहले से पराभूत है, तुम्हाला माहिती आहे का, आपला शत्रू जो आहे ना तो अगोदरच पराभूत आहे, और लड़ाई का रिजल्ट ये है, आणि त्या युद्धाचा रिझल्ट हा आहे, निश्चित लड़ाई हम ही जीतेंगे, निश्चित ते युद्ध आम्हीच जिंकणार आहोत। ये पहली लड़ाई ऐसी है ही पहिली लढाई अशी आहे कि जिसका रिजल्ट पहले से आ गया। ज्याचा रिझल्ट पहिल्यांदाच माहिती आहे। कौन जीतेगा? जितणार कोण? कौन जीतेगा? कोण जिंकणार? शत्रु जीतेगा या हम जीतेंगे? शत्रू जिंकणार आहे का आम्ही जिंकणार आहोत? हम जीतेंगे। आम्ही जिंकणार आहोत। हमारा ये युद्ध जो है ये जीतने के लिए ही है। हे जे युद्ध आहे ना हे जिंकण्यासाठीच आहे। पहले प्रभु ने उसका रिजल्ट घोषित कर दिया आणि त्याचा रिझल्ट परमेश्वरने अगोदरच घोषित केलेला आहे। हमारा विजय निश्चित है। आमचा विजय निश्चित आहे। आप डरिए मत, भिवू नका, किसी भी बात से डरिए मत, कुठल्याही गोष्टीला भिवू नका। लेकिन अब क्या करना है? पण आता काय करायचं? हमारे पास में जीने का, लड़ने का एक उद्देश्य होना चाहिए। आमच्याकडे जगण्याचं, युद्ध करण्याचं एक उद्दिष्ट असायला हम हवं। कहाँ जा रहे हैं? आम्ही कुठे चाललो? हम क्या कर रहे हैं? आम्ही काय करत आहोत? हमारा हेतु क्या है? आमचा हेतू काय आहे? ये स्पष्ट रीति से आपको मुझे मालूम होना हा चाहिए स्पष्ट रीतीने तुम्हाला आम्हाला माहित असायला हवा कि हम किस प्रकार, किस लिए जी रहे हैं, की आम्ही कशा प्रकारे कशासाठी जगत आहोत, हमारा उद्दिष्ट क्या है। आमचं उद्दिष्ट काय आहे। इसलिए नीति सूत्र 29वां अध्याय 18 वचन कहता आणि है, म्हणून नीतिसूत्र 29:18 म्हणतं, जहाँ दर्शन की बात नहीं है आणि ज्या ठिकाणी दर्शन नाहीये तो लोग वहां पर तितर बितर हो जाते हैं। लोक अस्ताव्यस्त होत आहेत। इसका मतलब ये है याचा अर्थ हा हमारे जीने का एक स्पष्ट उद्देश्य होना आमच्या चाहिए, जगण्याचं एक स्पष्ट उद्दिष्ट असायला हवं। हमारे लड़ने का एक विशिष्ट उद्दिष्ट होना चाहिए। आमचं लढण्यासाठी एक विशिष्ट उद्दिष्ट असायला कुछ हवं। लोगों के पास में लड़ने का उद्देश्य नहीं होता, काही लोकांकडून लढण्याचं उद्दिष्टच नसतं, किसी से भी भिड़ बैठते हैं, कुणालाही जाऊन भिडतात, किसी से भी लड़ बैठते हैं, कुणाशी जाऊन लढतात, बिना फालतू के लड़ते हैं, विनाकारण, उसका कोई रीजन नहीं है। त्याचं काही कारण नाहीये। अरे हमारी लड़ाई बिना रीजन की नहीं होनी चाहिए, अरे आमचं युद्ध विनाकारण नसावं। और ये लड़ाई सासू के साथ में नहीं है, आणि ही जी युद्ध आहे ते सासवांसोबत नाहीये, ये लड़ाई किसी बहू के साथ में नहीं ते है, कुठल्या सुनांसोबत ये नाहीये, मेरे दोस्त के साथ में नहीं है, माझ्या मित्रासोबत नाहीये। नहीं मैं विशेष उद्देश्य से मेरी सास के साथ लड़ने वाली नाही, आज। मी माझ्या विशिष्ट उद्दिष्टाने माझ्या सासू सोबत लढणार आज आहे। विशेष उद्देश्य से आज उद्देश्य रख के ही आई हूँ आज मैं, आणि विशेष असं उद्दिष्ट ठेवूनच आले मी। आज मेरे बहू के साथ लड़ने वाले, आज माझ्या सुनेसोबतच लढणार आहे, आज पड़ोसी के साथ लड़ने वाले, आज मी शेजाऱ्याशी लढणार आहे, आज मेरा मूड कर रहा है, आज माझं मूड आहे। किससे भी लड़े बैठते हैं, कुणाशी लढत बसतात। हमारी लड़ाई रक्त के साथ में नहीं है, आमचं युद्ध हे रक्त मांसासोबत नाहीये, हमारा युद्ध एक अदृश्य शक्ति के साथ आमचं युद्ध एक अदृश्य शक्ति सोबत है, आहे। और वो युद्ध विशिष्ट उद्देश्य के साथ में, हेतु के साथ में होना आणि ते चाहिए। युद्ध विशिष्ट उद्दिष्ट विशिष्ट हेतूच्या द्वारे असायला हवं। हबक्क की किताब में लिखा है, हबक्कूकच्या पुस्तकात लिहिलंय 2 अध्याय 2 वचन में, 2:2 मध्ये कि जो हमारी जो दर्शन है
वो साफ साफ मालूम होना चाहिए कि हम क्या कर रहे हैं। आणि आमचं जे दर्शन आहे हे आम्हाला पूर्णपणे माहित असायला हवं की आम्हाला काय करायचंय. हम बहुत बार प्रार्थना भी करते आम्ही हैं, बऱ्याचदा प्रार्थना देखील करतो, लेकिन प्रार्थना के पीछे का उद्देश्य क्या है वो मालूम नहीं पण होता। प्रार्थनेच्या मागचं उद्दिष्ट काय तेच माहित नसतं. हमारी प्रार्थना भी एक विशेष उद्देश्य के साथ में होनी चाहिए। आमची प्रार्थना देखील एक विशिष्ट उद्दिष्टाच्या द्वारे असायला हवी. अगर हमारी प्रार्थना विशेष उद्देश्य के साथ में नहीं होगी जर विशिष्ट उद्दिष्टाद्वारे आमची प्रार्थना नसेल तो हमारी प्रार्थना भी शून्य हो जाएगी। तर आमची प्रार्थना ही शून्य आहे. हमारी हर एक प्रार्थना आमची प्रत्येक एक प्रार्थना विशेष उद्देश्य के साथ में की जानी एक चाहिए। विशिष्ट उद्दिष्टाच्या द्वारे केली झाली. प्रेषित पौल के पास में एक उद्देश्य था, प्रेषित पावलाकडे एक उद्दिष्ट होतं, उसके जीने का एक ध्येय था। त्याच्या जगण्याचं एक ध्येय होतं. पहला कुरिन्थी 9:26 पहिलं कोरिन्थीकर पत्र याचा 9वा अध्याय आणि 26वा वचन. वहां पे वो कहता है त्या ठिकाणी तो म्हणतो कि मैं एक विशेष दौड़ दौड़ता हूँ, मी एक विशिष्ट धाव धावत, मैं लक्ष्यहीन नहीं दौड़ता, मी लक्ष्यहीन धावत नाही, मैं एक विशेष उद्देश्य के साथ में लड़ता मी हूँ। एक विशिष्ट उद्दिष्टाने लढतो. तो हमारी भी जो लड़ाई है आमची देखील जी लढाई एक आहे विशेष उद्देश्य के साथ में करना एक है, विशिष्ट उद्दिष्टाने करायला हवी उसके साथ में विशेष हेतु के साथ में लड़ना आणि है। विशिष्ट हेतूने आम्हाला त्याच्यासोबत लढायचं आहे. जब सैनिक जाता है जेव्हा सैनिक जातो उसका एक ही ध्येय होता है त्याचं एकच ध्येय असतं कि मैं यहाँ पर इस तराई में अगर शत्रु छुपाए तो उसको मैं सत्यानाश कर दूंगा, आणि या ठिकाणी हा शत्रू जर लपलेला आहे की मी त्याचा सत्यानाश करणार आहे उसको पूरा जमीन ध्वस्त कर आणि दूंगा, मी त्याला पूर्णपणे जमीन दोस्त करणार आहे, उसको छोड़ूंगा नहीं। त्याला सोडणार नाही. हमारे जीवन में जो भी कुछ होता है ना आमच्या जीवनामध्ये जे काही घडतं ना वो एक विशेष उद्देश्य के लिए होता ते है। एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी घडतं. हमें उसको पहचानना है, आम्हाला त्याला ओळखायचं हमें आहे, उसको हमें उसको समझना है आम्हाला त्याला समजून घ्यायचं और आहे अलग व्यू रचना करके इसको किस तरह से सॉल्व किया जाए ना उसको समझना है। आणि एक वेगळी व्यूहरचना आखून कशा प्रकारे ह्या समस्या सोडवता येतील ते लेकिन पाहिलं हमारा पाहिजे. सर दुखने लगता है, कारण आमचं डोकं दुखू लागतं. अरे असंच कसं झालं, असंच नाही झालं पाहिजे होतं, अरे अभी हो गया, अभी इसको व्यू रचना करके इसको छुड़ाना है। अरे आता झालं, आता वेगवेगळी व्यूहरचना आखून त्याच्यातून बाहेर निघायचं. शैतान हमको वहीं अड़का के रखता है। पण सैतान आम्हाला तिथंच अडकून ठेवतो. झालं रे बाबा, झालं रे बाबा, झालं रे बाबा, हम ही जल्ले हो जाते, एकदम पागल हो जाते हम। आम्हीच वेडे होऊन जातो. शत्रु का काम ही है पागल करना, शत्रूचं कामच आहे वेड बनवणं. तो हम भी उसको पागल बनाए ना। आम्ही पण त्याला वेड करू ना. अच्छा तो इस तरह से वार किया ना, अच्छा असा वार केला का? ठीक है, मैं भी अभी रचना करके प्रभु से पूछ के ना तेरे को हत्या। आता मी पण व्यूहरचना आखतो, प्रभूला विचारून आणि मग तुला सामना करतो. 7 दिन तो इसमें लग जाते थे, कैसे करना है, 7 दिवस तर याच्यातच जातात की आता कसं करायचं. असा कसा झाला, असा कसा झाला, व्हायला नाही पाहिजे होता, असा कसा झाला, अरे झाला। अब बाहर निकलेंगे इसमें से या सोचते बैठेंगे उसमें। आता यातून बाहेर निघायचं का तोच विचार करत बसायचा. व्यू रचना कीजिए, व्यूहरचना करा और बाहर निकलिए आणि बाहेर निघा और शैतान को दिखा दीजिए आणि त्या शैतानाला दाखवा तू मुझ पे प्रभाव नहीं कर सकता, तू माझ्यावर प्रभाव नाही टाकू मैं तुझ शकत, पे प्रभाव करूंगा, मी तुझ्यावर प्रभावी होणार, मैं तुझ पे प्रभाव करूंगा। मी तुझ्यावर प्रभावी होणार आहे. ताकत नहीं तेरी मेरी चीजों को छीनने की, आणि तुला शक्ती नाही माझ्या गोष्टी हिसकावून घेण्याची. हमें तैयार होना है। आम्हाला तयार व्हायचं. जैसे एक परीक्षा के लिए हम तैयार होते हैं जसं परीक्षेसाठी आम्ही तयार होतो ना, लेकिन परीक्षा में बैठना अच्छा नहीं लगता ना, पण परीक्षेला बसायला कोणाला आवडत नाही. धक-धुक होती, परीक्षा आली। इस बार तो बहुत अच्छा हुआ, कोरोना में सब निकल गए, आणि ह्यावेळेस तर फार चांगला, कोरोनामुळे सगळे पास झाले सबने प्रभु को धन्यवाद दिया शिष्य, आणि सगळ्यांनी देवाला धन्यवाद दिला. ह्या वर्षी पण असंच होऊ दे नाही। या वर्षी पण असंच होते, पण माहित नाही. तो परीक्षा में डर लगता है ना, आणि परीक्षेला भीती वाटते ना, और पेन चलाने भी नहीं आता, ते पेन पण चालवता येत और जिस दिन परीक्षा होती तो पूछो ही मत, हालत खराब। आणि ज्या दिवशी परीक्षा त्या दिवशी तर विचारूच नका, एकदम हालत खराब. और जिस दिन परीक्षा की डेट आ गई आणि ज्या परीक्षेची दिवस आला हालत खराब हो जाती, हालत खराब होते. परीक्षा देना अच्छा नहीं लगता, परीक्षा देणं कुणाला आवडत नाही, लेकिन हम मसीह व्यक्ति हैं, पण आम्ही ख्रिस्ती हम व्यक्ती, परीक्षा भी देंगे और पास होकर भी दिखाएंगे। आम्ही परीक्षा पण देऊ आणि पास पण होऊन दाखवू. हमें डरना नहीं है, आम्हाला भ्यायचं नाही, हम परीक्षा भी देंगे आम्ही परीक्षा पण देऊ, और रिजल्ट भी आएगा रिझल्ट पण येईल 100%, 100%, नॉट 99, 99 पण नाही, 100। हम वो वसी हैं, आम्ही असे ख्रिस्ती आहोत. तो बाजू वाले को बोलना 100% आणायचं, काय घेऊन बसला। कुछ लोग 60% पे खुश रहते, काही लोक 60% मध्ये खुश, तो वो तो छोड़ो, कुछ 45 में खुश है, ते तर सोडा, काही जण 45 मध्येच खुश, खुश एकदम 45 में। एकदम खुश, 45 मिळाले. जब उनको देखते तो अच्छा लगता, 45 पे खुश, हाँ जी 45 पे। जेव्हा त्यांना बघतो तर बरं वाटतं, काय 45 मध्ये खुश, अरे भैया ये भी नहीं मिल रहे थे, वो तो अच्छा होगा 45 मिल गए, अरे हे पण नव्हते मिळत, बरं झालं तेवढे तरी मिळाले, खुश उसमें। त्याच्यातच खुश. और थोड़ा आगे बढ़ेंगे, थोडं पुढे जाऊया, 45 अब मिले 45 मिळाले, तो आता अब और आगे बढ़ेंगे हम, थोडं अजून पुढे जाऊ,
हम 100 गुना देंगे। आम्ही 100% घेणार आहोत। आगे सीखेंगे युक्तियों के बारे में, पुढे शिकणार आहोत आपण युक्त्यांच्या बाबतीमध्ये, कैसे युक्ति को करता है युक्त्या कसं करतो और कैसे विजय लेना उसमें। आणि कसं आम्हाला त्याच्यावर विजय लेकिन जब मिळवायचा। तक आपके पास उद्देश्य नहीं होगा ना, तब तक आप युद्ध को नहीं जीत पाएंगे। जोपर्यंत तुमच्याकडे उद्दिष्ट नाहीये ना, तोपर्यंत तुम्ही ते युद्ध जिंकू शकणार क्या है नाही। आपके जीवन का उद्देश्य? काय आहे तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट? क्यों आप और मैं जी रहे हैं? का तुम्ही आणि मी जगत आहोत? क्या उद्देश्य क्या लेकर जी रहे हैं हम काय लोग? उद्दिष्ट घेऊन आम्ही जगत आहोत ये समझना है। हे समजून घ्यायचंय। एक बार दूसरा शमूएल 18 अध्याय 19 से 33 वचन में एक घटना है। आणि दुसरा शमूएलचा 18वा अध्याय आणि 19 ते 33 वचन। दूसरा शमूएल 18 अध्याय 19 से 33 वचन में एक घटना लिखा है। 2 शमूएल 18 अध्याय 19 ते 33 मध्ये एक घटना लिहिलेली वहाँ आहे। पे 2 व्यक्ति हैं। त्या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत। एक व्यक्ति को काम देकर भेजा एका व्यक्तीला काम देऊन पाठवलं और दूसरे व्यक्ति को इच्छा हुई दौड़ने की। आणि दुसऱ्या व्यक्तीला इच्छा झाली धावण्याची। ये दोनों अहीमास और कुशी नाम के 2 व्यक्ति हैं। अहिमास आणि कुशी नावाचे 2 व्यक्ती ये आहेत दोनों ही समाचार पहुंचाने में एकदम निपुण व्यक्ति थे। आणि हे दोघंही समाचार पोहोचवण्यामध्ये एकदम तरबेज होते। बातमी देने में 1 नंबर थे। बातम्या देण्यासाठी 1 नंबर। ये दोनों भी बड़े अच्छे थे, आणि दोघंही चांगले होते, अपने काम में एकदम निपुण थे। आपल्या कामामध्ये एकदम तरबेज होते। वे दौड़कर राजा को समाचार सुनाए, ऐसा अहीमेस को लगा, आणि त्यांनी धावत जाऊन राजाला समाचार द्यावा असं अहिमेसला वाटलं, लेकिन उसको मना कर दिया गया। पण त्याला मना केली गेली। लेकिन कुशी जो था, पण कुशी जो होता उसको बुलाया, त्याला बोलवलं, उसे राजा के पास समाचार पहुंचाने के लिए उसको कहा गया। आणि राजाकडे तो समाचार पोहोचवण्याची जबाबदारी त्याला देण्यात आली। दाऊद के पास में समाचार पहुंचाना था। दाविदाकडे समाचार पोहोचवायचा होता। वो निकल पड़ा, दौड़ लगाए उसने। आणि तो मिळवण्यासाठी त्या ठिकाणी निघाला आणि तो धावला। लेकिन अहीमास ये देख रहा है, पण अहिमास हे पाहत आहे, वो उसको जिद कर रहा है, आणि तो हट्ट करत आहे, मुझे भी जाना है, मला पण जायचंय, मुझे भी जाना है, मला पण जायचंय, मुझे भी जाना है। मला पण जायचंय। तो राजा वो व्यक्ति बोला कि ठीक है, तुझे जाना तो जब भाग जा। आणि मग तो व्यक्ती म्हटलं, जा, तुलाही जायचंय ना, जा धाव। उसने योबास से, जो वहां पे व्यक्ति था, उसको पूछकर उसने दौड़ लगाना शुरू कर आणि दिया। त्या ठिकाणचा जो व्यक्ती होता त्याला विचारून त्यांनी ते धाव घेतली। अब ये दोनों भी दौड़ने लगे। दोघंही धावतायत। अहीमास दौड़ा, अहिमास धावला, कुशी से आगे दौड़ा, आणि कुशीपेक्षा जास्त जोरात धावला, बहुत जोर से भागा, खूप जोरात धावला, एकदम उसको पीछे छोड़ दिया, कुशी को पीछे छोड़ आणि दिया। कुशीला त्याने मागे ठेवलं। वो राजा के पास में आया, राजाकडे आला, राजा ने उसको पूछा, अरे वाह, कुछ समाचार लेकर आया शायद। आणि राजाला विचारलं, काय समाचार आणला? उसने कहा कि, उसने उत्तर दिया त्याने उत्तर दिलं कि मुझे तो मालूम नहीं कि क्या समाचार देना था, कुशी दौड़ रहा था इसलिए मैं भी दौड़ पड़ा। आणि मला माहित नाही की काय समाचार द्यायचा होता किंवा काय, तो कुशी धावत होता म्हणून मी पण धावलो। वो भाग रहा था इसलिए मैं भी सोचा मैं भी दौड़ लगा दूं। आणि तो पळत होता म्हणून मला पण असं वाटलं मी पण पळावं। उससे पहले देखो मैं आ गया। आणि म्हणून त्याच्या अगोदर मी पळत ठीक आलो। है, आया तो तेरे पास समाचार क्या हा है? ठीक आहे, आला ठीक आहे, पण काय समाचार घेऊन आला? नहीं, मुझे नहीं मालूम क्या है। नाही नाही, मला नाही माहिती काय वो आहे। भाग रहा है इसलिए मैं भाग रहा हूँ। तो पळतोय म्हणून मी पळत होतो। उस राजा ने बोला साइड में आ जा। राजा म्हटलं बाजूला ये। इतने में कुशी आता है एवढ्यात कुशी धावत येतो और राजा पूछते क्या समाचार है। आणि राजा विचारतो काय समाचार? उसके पास में समाचार था। त्याच्याकडे समाचार होता। उसने राजा को समाचार सुना त्याने दिया। राजाला समाचार ऐकवला। हमारे जीवन में हम दौड़ते हैं, आमच्या जीवनामध्ये आम्ही देखील धावतो, लेकिन पता नहीं क्यों दौड़ रहे हैं। पण का धावत आहोत तेच माहित नसतं। राजा जिस बात का इंतजार कर रहा था, राजा ज्या गोष्टीचा वाट पाहत होता, कुशी के पास में वो समाचार था। कुशीकडं ती बातमी होती। अहीमास जो है, अहिमास जो आहे, अच्छा उत्साह है, चांगला उत्साह आहे, आवेश है, आवेश आहे, दौड़ने के लिए भी बल है, आणि पळायची शक्ती आहे, लेकिन उसके पास में हेतु और उद्देश्य नहीं पण है। त्याच्यावर हेतू उद्देश काही नाही। वो क्यों दौड़ रहा है उसे मालूम नहीं है। तो का धावत आहे ते त्याला माहित वो नाही। भाग रहा है इसलिए मैं भाग रहा हूँ। तो धावतो म्हणून मी धावतो। स्पष्ट रीति से उसके जीवन में उद्दिष्ट नहीं है, आणि स्पष्ट असा उद्दिष्ट त्याच्या जीवनामध्ये नाहीये। लेकिन दौड़ने वाले दोनों हैं। पण धावणारे दोघं आहेत। कहाँ जाना है, कुठे जायचंय, कैसे जाना है, कसं जायचंय, दोनों को भी मालूम है, दोघांनाही माहित आहे। लेकिन परंतु दौड़ने का उद्देश्य क्या है मालूम नहीं है। पण त्या धावण्याचं उद्दिष्ट काय आहे ते नाही माहिती। एक को मालूम है, एकाला माहित आहे, दूसरे को मालूम नहीं है। दुसऱ्याला नाही माहित। अहीमास का आवेश अच्छा है, अहिमासचा आवेश चांगला आहे, वह तेज दौड़कर पहला स्थान पर जाता आणि है फार जोरात तो धावून पहिल्या स्थानावरती जातो, और अपनी दौड़ भी उसने समाप्त कर ली है। आणि त्याची धाव देखील त्यांनी संपवली। पर मैं क्यों दौड़ रहा हूँ पण मी का धावत आहे ये उसे मालूम नहीं हे है। त्याला माहित नाही। हमारे जीवन में, आमच्या जीवनामध्ये जीवन तो जी रहे हैं, जीवन तर जगतोय, लेकिन क्यों जी रहे हैं, पण का जगतोय, किस लिए जी रहे हैं, कशासाठी जगतोय, वो उद्देश्य नहीं हमारे। ते उद्दिष्टच नाहीये। मैंने एक व्यक्ति को पूछा, मी एका व्यक्तीला विचारलं, आपका जीने का मकसद क्या है? तुमचं जगण्याचं उद्दिष्ट काय आहे? काय नाही, लेकरांसाठी जगतोय आता काय आता राहिलं नाही, आता लेकरांसाठी जगतोय। बच्चों का शादी देखेंगे,
नाती पोते हो जाएंगे, बस आणि मुलांचे लग्न बघेल, नाती पोते होतील, बस उसका उद्देश्य वही है, त्याचं उद्दिष्ट तेवढंच आहे, नाती पोते को देखना। नात्या पोत्यांना पाहायचं। अच्छी बात है, मैं उसके विरुद्ध में नहीं हूँ, चांगली गोष्ट आहे, त्याच्या विरोधात नाही मी। बहुत सारी पीढ़ियों को हम देखें, ये प्रभु का आशीष है, आणि खूप पिढ्यांना आम्ही पाहावं, हे देवाचा आशीर्वाद आहे। लेकिन हम क्यों जी रहे हैं? पण आम्ही का जगत आहोत? अपने लिए तो सब जी रहे हैं, आपल्या स्वतःसाठी तर सगळेच जगतायत। मेरा घर हो, मेरे बच्चे हो, मेरी नौकरी हो, पता नहीं क्या क्या हो, हम जी रहे हैं। माझं घर असावं, माझे लेकरं असावेत, मला बंगला असावा, सिर्फ ये उद्देश्य नहीं है, पण फक्त तेवढंच उद्दिष्ट इससे नाही, बाहर निकलना है। त्यातून बाहेर निघायचंय। हमारे पास में एक उद्दिष्ट होना चाहिए प्रभु के लिए। आमच्याकडे उद्दिष्ट असायला हवं प्रभूसाठी। हम देखो इतना सब कुछ होने के बाद भी लोगों के पास में शांति नहीं है। आता एवढा असून देखील लोकांच्या मनामध्ये शांति नहीं है। लोगों के पास में सब कुछ होने के बावजूद भी ऐसा लग रहा है कि वो खाली हैं। लोकांकडे सर्व काही असून देखील त्यांना असं वाटतंय की आता मी रिकामा आहे। जैसे वो जवान के पास में सब कुछ था, जसं त्या तरुणाकडे सर्व काही होतं, वो कहते कि प्रभु मुझ में कुछ कमी है क्या? प्रभु माझ्यामध्ये काही कमतरता आहे का? इसका मतलब ये है, याचा अर्थ हा, सब कुछ होने के बाद में कहाँ कमतरता है उसके जीवन में? सगळं असून देखील त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता होती। बड़े बड़े लोग भी सब कुछ होने के बावजूद में खुश नहीं है। आणि मोठे मोठे लोक पण पाहिले तर सगळं असून देखील खुश नाही आहे। मैंने रोते हुए देखा है, मी पाहिलंय रडताना, मैंने देखा है रोते हुए, मी पाहिलं रडताना, मैं प्रार्थना करने के लिए गया हूँ, मी प्रार्थना करण्यासाठी गेलोय, सब कुछ होने के बावजूद सर्व काही असून देखील। चांदी की थाली में सोने की थाली में खाना खाते हैं साहब, चांदीच्या ताटात सोन्याच्या ताटात जेवतात, ऐसे लोग हैं, असे लोक देखील आहेत। फिर भी कह रहे हैं तरी म्हणतायत मुझ में शांति नहीं है, माझ्याकडे शांतीच नाहीये, मैं क्यों जी रहा हूँ पता नहीं है, मी का जगतोय तेच कळत नाही, सब कुछ होने के बावजूद भी। सगळं असून देखील। ये कब खत्म होगा मालूम? हे कधी संपेल माहितीये का? यीशु ने कहा, येशू म्हटला, सब कुछ दे दे, मेरे पीछे आ जा, सगळं काही देऊन टाक, माझ्या मागे ये, तुझे शांति शांति मिलेगी। तुला शांतीच शांती मैं मिळेल। ये नहीं कह रहा हूँ कि आपका सब कुछ बेचकर यीशु के पीछे चलिए, मी तुम्हाला नाही म्हणत की तुम्ही सगळं काही विकाने येशूच्या लेकिन मागे आपके जा, जीने का एक मकसद होना पण चाहिए। तुमच्या जगण्याचं एक उद्दिष्ट असायला हवं। अपने जीने को छोड़कर प्रभु के लिए जीना सीखना है। आपलं जगणं सोडून प्रभूसाठी जगणं शिकायला फिर हवं। देखिए कितनी आनंद और कितना मजा आणि आएगा मग जीने के, बघा किती आनंद आणि किती मजा येईल जगण्याची, शांति आएगी कितनी, शांती येईल और मजा आएगा जीने के लिए। आणि जगण्यासाठी मजा येईल। हम सब अपने लिए तो कर रहे हैं, आम्ही सर्वजण स्वतःसाठी तर करत आहोत, एक स्वर्ग के राज्य के लिए क्या कर पण रहे हैं, स्वर्गीय राज्यासाठी काय करतो? प्रभु के राज्य के लिए क्या कर रहे हैं? प्रभूच्या राज्यासाठी काय करतो? हमारे पास में अपना उद्देश्य है, लेकिन प्रभु के राज्य के लिए उद्देश्य नहीं है। आपल्याकडे आपलं उद्दिष्ट आहे, पण प्रभूच्या राज्याचं उद्दिष्ट नाहीये। मैं पूछता हूँ कुछ लोगों को, काही लोकांना विचारतो, आत्मिक जीवन के लिए क्या उद्देश्य है आपका? आत्मिक जीवनाचं उद्दिष्ट काय? काही नाही, रविवारी चर्चला यायचं, बसायचं, लिहायचं, निघायचं, अरे वाह, ये उद्देश्य है हमारा। ये अच्छी बात है, सुनना है, प्रभु के वचन को सुनना है, आना है, आराधना करनी है, लेकिन व्यक्तिगत जीवन में क्या कर रहे हैं प्रभु के लिए? हे चांगले येणं आणि सहभागी होणं, पण व्यक्तिगत जीवनामध्ये प्रभूसाठी काय करत आहोत? क्या कर रहे हैं प्रभु के लिए? काय करताय प्रभूसाठी? कितने लोगों को सुसमाचार सुनाते हैं, किती लोकांना सुवार्ता सांगता, कितने शिष्य बनाए हैं, किती शिष्य बनवले, कितने प्रभु के लोगों को मैंने सिखाने का काम किया, किती प्रभूच्या लोकांना मी शिकवण्याचं काम कितने लोगों केलं, को मैंने चेला बनाया है, किती लोकांना मी शिष्य मैं बनवलं, कौन सी टीम में काम कर रहा मी हूँ, कोणत्या टीम मध्ये काम करत मैं आहे, कैसे प्रभु के लिए मुझे जीना है, सीखना है। मी देवासाठी कसं जगावं ते शिकायचंय। अभी भी हम अपने ख्यालों में खोए हुए हैं, अजूनही आम्ही आपल्याच विचारामध्ये मग्न आहोत, हमें बाहर निकलना है, पण आम्हाला बाहेर निघायचं, हमारे पास में एक उद्देश्य होना चाहिए, आमच्याकडे एक उद्दिष्ट असायला हवं, आत्मिक जीवन के लिए भी, आत्मिक जीवनासाठी देखील। व्यवहारिक जीवन के लिए तो है, व्यावहारिक जीवनासाठी तर आपके आहे, पास में आपका जीवन का उद्देश्य है, तुमच्याकडे तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे, लेकिन आत्मिक जीवन में क्या उद्देश्य है? पण आत्मिक जीवनामध्ये काय उद्दिष्ट क्या आहे? गोल बनाया है, काय तुमचं उद्दिष्ट ते तुम्ही समोर क्या ठेवलंय? हेतु बनाया है, काय हेतू आहे क्या तुमचा? उद्देश्य है हमारे आत्मिक जीवन जीने के आमच्या लिए? आत्मिक जीवन जगण्याचा हेतू काय? पहले करंती 9:24 में पौलुस कहता है, पहिलं कोरिन्थीकरास पत्राचं 9 अध्याय आणि 24 वचन, वो दौड़ता है तो धावतो इनाम लेने के लिए, हे बक्षीस मिळवण्यासाठी, उसके पास में एक उद्देश्य है दौड़ने का। त्याच्याकडे धावण्याचं एक उद्दिष्ट आहे। क्या उद्देश्य है दौड़ने का? काय उद्दिष्ट आहे ते इनाम धावण्याचं? पाना है, पारितोषिक मिळवायचंय, पुरस्कार मिलना है, पारितोषिक मिळवायचं, बख्शिश मिलने के लिए दौड़ता है। बक्षीस मिळवण्यासाठी धावत आहे। लेकिन कुछ लोग दौड़ते हैं, मैराथन में भाग लेते हैं, पण काही लोक धावतात, मॅरेथॉन मध्ये भाग घेतात, पूछा क्यों दौड़ रहे भाई? आणि ते म्हणतात का पळतो बाबा? ते दौड़तात म्हणून मी दौड़तोय, हे धावतात ना म्हणून मी धावतो, हे बोलले म्हणून मला यावं लागला, हे बोलले म्हणून मला यावं लागलं, इसने बोला इसलिए मुझे इस रेस में भाग लेना पड़ा, आणि ह्यांनी म्हटलं सांगितलं म्हणून मला या स्पर्धेत इच्छा तो यावं नहीं लागलं। थी, इच्छा तर नव्हती, पड़ोसी बोला पण शेजारी म्हटलं भाग ले। पळ। पौलुस कहता है पाऊल म्हणतो मैं दौड़ता हूँ मी धावतो इनाम पाने के पारितोषिक मिळवण्यासाठी, इनाम पाने, पारितोषिक उसके पास मिळवण्यासाठी। एक उद्देश्य है, त्याच्याकडे एक उद्दिष्ट आहे, इनाम पाना। ते बक्षीस हमारे मिळवणं। आत्मिक जीवन में क्या उद्देश्य है? हमारे जीवन में आमच्या आत्मिक जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? अगर आप एक टीम में काम कर रहे हो, आता तुम्ही एका टीम मध्ये काम करत आहात, प्रभु के लिए, प्रभूसाठी, चर्च के लिए, मंडळीसाठी, आपकी टीम में कितने लोग बड़े हैं?
तुमच्या टीम मध्ये किती लोक वाढलेत, आपकी टीम में कितने लोग तैयार किए हैं, तुमच्या टीम मध्ये तुम्ही किती लोक तयार केलेत, ये हमारा उद्दिष्ट गोल हे है। आमचं उद्दिष्ट असायला हवं. एक पीढ़ी से दूसरी पीढ़ी में जाना चाहिए। एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत ये गोल लेके जीना है आणि हे उद्दिष्ट घेऊन जगायचंय आत्मिक जीवन के अंदर। आत्मिक जीवनामध्ये. आपको मालूम शैतान यहाँ पे हल्ला करेगा। तुम्हाला माहिती आहे का सैतान यामध्ये हल्ला करेल. जिस दिन आप उद्देश्य को ठहराओगे, ज्या दिवशी तुम्ही उद्दिष्ट ठरवाल उस दिन से आपके जीवन में हल्ला होना शुरू त्या हो जाएगा। दिवसापासून तुमच्या जीवनावरती हल्ला व्हायला सुरुवात अलग होईल. अलग प्रकार से हल्ला होगा। आणि निरनिराळ्या प्रकारे हल्ला होईल. क्यों मालूम है? का माहितीये का? आपके उद्देश्य जो ठहरा है ना, उस उद्देश्य को आप भूल जाए कारण की ते उद्दिष्ट तुम्ही ठरवलं ना ते तुम्ही विसरून जावं और आप अपने जीवन में आप जिए, आणि तुम्ही तुमच्याच जीवनामध्ये जगत अपने राहावं ख्यालों में, अपने सपनों में आप जिए। आणि तुमच्याच विचारांमध्ये तुमच्या स्वप्नामध्ये तुम्ही और राहावं. शैतान का बड़ा हत्यार आणि है। हेच सैतानाचं मोठं हत्यार जब आहे. यीशु ने सेवा शुरू किया, जेव्हा येशूने सेवा सुरू केली उसको वो जंगल में लेकर गया उसको। आणि ते सैतान त्याला जंगलामध्ये घेऊन गेला. पवित्र आत्मा उसको जंगल में लेकर गया पवित्र आत्मा त्याला जंगलामध्ये घेऊन गेला परीक्षा होने के लिए। परीक्षा होण्यासाठी. यीशु को एक क्षण के अंदर सब कुछ दिखा दिया, येशूला एका क्षणात सर्व काही दाखवलं उसके विचारों को बदलने के लिए, त्याचे विचार कि बदलण्यासाठी अपने सपने में खोया रहे। की तो त्याच्या स्वप्नामध्ये राहावा. हमारे जीवन में भी वैसे ही होगा। आमच्या जीवनामध्ये देखील असं जिस होईल. दिन आप ठहराओगे प्रभु की सेवा करने के लिए बाहर निकलेंगे आप, ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की आता मला देवाची सेवा करण्यासाठी बाहेर उसी पडायचं, दिन आपके जीवन में उद्देश्य को भंग करने के लिए अलग अलग प्रकार से परीक्षाएं होंगी। त्याच वेळेस तुमचं जीवनाचं उद्दिष्ट भंग करण्यासाठी निरनिराळे घात सैतान तुमच्यावर करेल. मेरे जीवन में हुआ, माझ्या जीवनामध्ये घडलं, मेरे जीवन में हुआ। माझ्या जीवनामध्ये जिस घडलं. दिन ठहराया, ज्या दिवशी ठरवलं, जिस दिन ठहराया, ज्या दिवशी ठरवलं, गर्भ का बच्चा गिर गया। गर्भपात झाला. एक नहीं, एक नाही, जिस जब बड़े बड़े गोल जब मैंने बनाए, आणि ज्या वेळेस मोठमोठे उद्दिष्ट मी ठेवले तब मेरे जीवन में ऐसा हुआ, आणि त्यावेळी माझ्या जीवनामध्ये असं घडलं, हमारे जीवन में। आमच्या जीवनामध्ये. लेकिन हमारा गोल स्पष्ट था, पण आमचं उद्दिष्ट स्पष्ट होतं, लोगों की सेवा करना। लोकांची सेवा हम करणं. भूल गए अपने आप को। आम्ही स्वतःला विसरून गेलो सब कुछ होने के बावजूद भी वो खुशी नहीं मिल रही थी। आणि सगळं असून देखील तो आनंद मिळत नव्हता. सब कुछ था सर्व काही होतं प्रभु की दया से, प्रभूच्या दयेने, और बढ़ रहे थे। आणि वाढत होतो पता नहीं कहाँ जा रहे थे, आणि माहित नाही कुठे कुठे जात होतो. लेकिन उस समय हॉस्पिटल के अंदर प्रभु ने याद दिला दिया, पण त्या हॉस्पिटलमध्ये परमेश्वराने आठवण करून दिली, रूबी हॉल के अंदर प्रभु ने याद दिलाया। आणि रुबी हॉलमध्ये असताना परमेश्वराने आठवण करून दिली. ये हॉस्पिटल में थे, आणि मी हॉस्पिटलमध्ये होते बच्चा गिर गया, आणि गर्भपात झालेला होता. और प्रभु ने बोला, आणि प्रभू म्हटला, ऐसे बहुत सारे बच्चे हैं जो वागुली के अंदर ऐसा गर्भपात हो रहे हैं, आणि असे खूप सारे स्त्रिया आहेत ज्यांचे गर्भपात झालेले वाघोलीमध्ये आहे, और आत्मिक जीवन के अंदर वो खो गए हैं। आणि त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये ते हरवलेले आहेत. उनको बचा ले जाकर, त्यांना जाऊन वाचव, उनको जाकर बचा ले। त्यांना जाऊन वाचव. मैंने स्पष्ट रीति से ये वाणी को सुना, आणि मी स्पष्ट रीतीने ही वाणी ऐकली, जैसे कोई मेरे से बोल रहा है, जसं कुणीतरी माझ्या संगती बोलत मैंने आहे. घुटने टेका, मी गुडघे क्योंकि टेकले, 2 साल में प्रभु की सेवा से बाहर था। कारण की 2 वर्ष मी सेवेमधून बाहेर होतो, मुझे अलग षड्यंत्र रचकर मुझको बाहर निकाल दिया आणि गया, मला वेगळं एक षडयंत्र रचून सैतानाने बाहेर काढलं होतं. और मैं उस समय समझ नहीं पाया, आणि त्यावेळेला मला ते समजलं नाही, और मैं अपनी दुनिया में खो गया। आणि मी स्वतःच्याच विचारांमध्ये लेकिन गेलो. उस दिन हॉस्पिटल के अंदर, रूबी हॉल के अंदर मुझे याद दिलाया पण प्रभु, त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये रुबी हॉलमध्ये परमेश्वराने मला आठवण करून मैंने दिली. घुटने टेका, मी गुडघे टेकले. अब कुछ भी हो जाए प्रभु, आता काही हो प्रभू, मेरे जीवन का उद्देश्य एक है, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट एकच आहे, लोगों को बचाना है। लोकांना वाचवणं. चर्च बढ़ाना नहीं है, चर्च मंडळी वाढवणं नाही, मेरी शाखाएं बढ़ाना नहीं है, माझ्या शाखा वाढल्या पाहिजेत हे नाही, शत्रु के जबड़े से बाहर निकाल कर तेरे राज्य में लाना ही मेरा उद्देश्य है। लोकांना शत्रूच्या जबड्यातून बाहेर काढणं आणि तुझ्या राज्यासाठी हे माझं उद्दिष्ट मैंने आहे. गोल बनाया, मी उद्दिष्ट बनवलं, मेरे गोल को सेट किया हमने। आणि ते जे उद्दिष्ट आहे तो आम्ही सेट केला. मैंने मेरे वाइफ को भी पूछा, आणि मला देखील विचारलं, वो सरकारी नौकरी थी उसको, आणि सरकारी नोकरी होती, टीचर का काम करते थे। आणि शिक्षिका होते, मैंने जबरदस्ती नहीं किया, आणि कुठल्याही प्रकारची बळजबरी केली नाही. मैंने ये आपका मार्ग है और प्रभु ने मेरे को ये मार्ग के लिए बुलाया है। आणि हा तुझा आहे, आणि हा प्रभूने मला या मार्गासाठी बोलवलंय. धन्यवाद हमारे प्यारी पत्नी के लिए, आणि प्रभूला धन्यवाद पत्नीसाठी, जिसने सपोर्ट किया, ज्यांनी धीर दिला, और हम आज तक टिके हुए हैं। आणि आजपर्यंत आम्ही टिकून आहोत. मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, आज मी एक गोष्ट सांगू इच्छितो, जब भी आप सेवा के लिए आप ठहराएंगे, जेव्हा केव्हा तुम्ही सेवेसाठी ठरवाल, मैं ये नहीं कह रहा हूँ कि हल्ले नहीं होंगे, मी असं नाही म्हणत की हल्ले होणार नाही. मेरी ये प्रार्थना है कि आपके जीवन में कभी हल्ले ना हो ऐसे, माझी प्रार्थना हीच आहे की एवढे कठीण हल्ले तुमच्या जीवनावर होऊ नयेत, कि मैंने उसको सहन किया, हमने उसको सहन किया। कारण की आम्ही ते सहन केलेलं वो आहे, दुख दर्द क्या होता है हमने उसको सहन किया, आणि ते दुःख, त्या वेदना काय असतात त्या आम्हाला ठाऊक आहेत, क्रूस पर चढ़ना क्या होता है हमने सीखा, आणि वधस्तंभावर चढणं काय असतं ते आम्ही शिकलेलो आहोत, हमने दर्द महसूस किया उसका, आणि त्याच्या वेदना आम्ही सहन अभी केल्या, भी सहन करते हैं, आणि सहन करतो अभी अजून. कुछ नहीं लगता है,
पण आता काही वाटत नाही, क्योंकि हमारा स्पष्ट गोल है। कारण की उद्दिष्ट स्पष्ट आहे। हवाएं आती हैं, हवा येतात, हवा येते, थोड़ा सा झुलाती हैं, थोडस हलवते मजा आती है झूलने के लिए। आणि झुलतो। आपने झूला खेला है? झूले को झोका पाहिला ना? मजा आता है ना बैठने के लिए झूले में। तो ऐसे ऐसे झोंके में मजा आती है हमको। इधर से आए इधर चले गए, इधर जाए इधर चले गए, कोई बात नहीं, काय हरकत नाही। लेकिन प्रभु के वचनों से प्रभु हमको स्थिर रखता पण प्रभूच्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला स्थिर ठेवतो। हमें वही करना है। आम्हाला देखील तेच करायचे। एक गोल बनाए, एक उद्दिष्ट बनवावं आत्मिक जीवन के अंदर। आत्मिक जीवनामध्ये। अगर आप अभी तक कुछ करते नहीं प्रभु के लिए आणि अजूनपर्यंत जर प्रभूसाठी काही करत नसाल आप करिए, तर करा, कीजिए। करा। अब समय आ गया है आता वेळ आली आहे उसकी सेना में भर्ती होने के लिए, उसकी सेना में। सैन्यामध्ये भरती होण्याचं। कि आप प्रभु की सेना में लोग चाहिए, प्रभूच्या सैन्यामध्ये लोक हवेत, उसकी सेना में काम करने के लिए। त्याच्या सेनेमध्ये काम करण्यासाठी। एक जन को पूछा मैंने, एकाला विचारलं मी, आप क्यों नहीं आगे आते? कितने अच्छे टैलेंट, इतना अभिषेक आपको प्रभु ने दिया है, आणि इतका अभिषेक, इतकं टॅलेंट परमेश्वराने तुम्हाला दिले, तुम्ही का पुढे येत नाही? जब भी मैं आगे आने की कोशिश करता हूँ आणि जेव्हा पण मी पुढे येण्याचा प्रयत्न करतो, शैतान हल्ले करता है। सैतान हल्ले करतो। अब इतना डर है, आता एवढं भिलेलो आहे अपने को इच्छा ही नहीं सब की की। आता पुढे यायची इच्छाच उरली नाही। डर गया, घाबरला। जो डर गया आगे क्या होने वाला मैं बोल, जो डर गया वो मर गया। आणि जो घाबरला तो मेला। प्रभु ने हर जगह लिखा है, प्रभूने प्रत्येक वेळी दाखवलं, डरो मत चुपचाप खड़े रहो। आगे का तो पता नहीं भाई क्या है। हमारी प्रॉब्लम ये है, हम बधिर हो जाते थोड़ी देर के लिए। आमची समस्या हीच आहे की थोड्या वेळासाठी बधीर होऊन जातो आम्ही। अभी गाना सुन रहे थे, सब चुप हो गए, आगे के क्या है पता नहीं, आगे का सेंटेंस क्या है पता नहीं, पुढचं वाक्य काय ते माहित नाही। बाजू वाले को बोल देना, शेजाऱ्याला सांगा, अपने उद्दिष्ट को बना के रख, आपले उद्दिष्ट बनवून ठेव प्रभु के लिए, प्रभूसाठी। अपने लिए बना लिया, स्वतःसाठी केलं। जब हम प्रभु के लिए बनाएंगे ना, जेव्हा आम्ही प्रभूसाठी बनवू ना, जो आपने व्यवहारिक उद्दिष्ट रखा है ना, आणि जे व्यावहारिक उद्दिष्ट तुम्ही ठेवलंय, प्रभु ऐसे सफलता पे सफलता देता चला जाएगा। प्रभू त्याच्यावर देखील तुम्हाला यशस्वी यशस्वी करत राहील। आपके उद्देश्य के लिए भागना नहीं पड़ेगा, तुमच्या उद्दिष्टासाठी तुम्हाला पळावं लागणार प्रभु नाही। उसको आशीष देकर आगे बढ़ाएगा। प्रभू त्याला आशीर्वाद देऊन पुढे घेऊन जाईल। दाऊद सफलता पर सफलता मिली उसको, आणि दावीदाला यशस्वी होत गेला दावीद, उसकी चतुराई से नहीं, त्याच्या बुद्धीने नाही, उसके 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 ज्ञान से नहीं, त्याच्या ज्ञानानं नाही, प्रभु के अभिषेक के द्वारा। प्रभूच्या अभिषेकाच्या द्वारे। क्या उद्दिष्ट है हमारा? काय उद्दिष्ट आमचं? फिलिप 3 अध्याय 14 वचन, फिलिपिकरास पत्र याचा 3 अध्याय 14 वचन, पहला करंती 9 अध्याय 26 वचन। पहिला करंती 9:26। एक बार की बात है, एकदा एक राजा था जिसको पुत्र नहीं था। एक राजा होता, त्याला पुत्र नव्हता, वो बूढ़ा हो गया, आणि आता तो म्हातारा झाला होता। उसके राज्य का उत्तराधिकारी ठहरने के लिए उसके पास में कोई भी संतान नहीं थी, आणि त्याचा राज्याचा उत्तराधिकारी असं त्याच्याकडे कुठली त्याचं संतान स्वतःचं नव्हतं। उसके राज्य को कौन आगे लेके जाएगा, उसके पास में कोई भी बेटा नहीं था। आणि त्याच्याकडे आता त्याचं राज्य कोण पुढे घेऊन जाईल, कारण त्याला मूल नव्हतं। अब वो बूढ़ा हो गया, आणि आता तो म्हातारा झाला, उसको चिंता सताने लगी। आता त्याला चिंता सतावू लागली कि अब इस राज्य को कौन आगे लेके की आता जाएगा, हे राज्य कोण पुढे घेऊन जाईल। इसलिए योग्य उत्तराधिकारी की खोज के लिए उसने एक योजना बनाई, आणि म्हणून योग्य उत्तराधिकाराच्या शोधामध्ये त्यांनी एक योजना बनवली। उसने पूरे राज्य में ढिंडोरा पिटवा दिया, त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये दवंडी पिटवली कि एक अमुक दिन मिलने के लिए लोग मुझसे आए, की एका दिवशी लोक मला भेटण्यासाठी यावेत, और जो मुझे मिलने के लिए आएगा आणि जे कोणी मला भेटण्यासाठी येईल उसे मैं अपने राज्य का हिस्सा दे दूंगा। त्याला मी माझ्या राज्याचा एक भाग देईन। और राजा का इस निर्णय से जो राज्य का प्रधानमंत्री था वो एकदम बेचैन हो गया, आणि राजाच्या या निर्णयामुळे जो राज्याचा मंत्री होता तो फार बेचैन झाला, उसने बड़ा रोष जताया, आणि त्याने रोष दाखवला। उन्हें राजा से कहा, राजाला म्हटला, महाराज आपसे मिलने तो बहुत सारे लोग आएंगे, तुम्हाला भेटायला तर खूप सारे लोक येतील, यदि सभी को उनका भाग देंगे तो राज्य के टुकड़े टुकड़े हो जाएंगे। जर प्रत्येकाला त्यांचा भाग दिला राज्याचा तर ह्या राज्याचे तुकडे तुकडे होतील, और ये अव्यवहारिक काम है, आणि हे काही व्यावहारिक काम नाही, इसको मत कीजिए, हे करू नका। राजा ने प्रधानमंत्री को
उसको चुप कराया, राजाने त्या मंत्र्याला शांत बसायला सांगितलं. उसने कहा तो म्हटला, तू चिंता मत कर, तू काय काळजी करू नको, देखते रहे क्या होता है, फक्त पाहत राहा काय होतंय, मैं क्या करता हूँ देखते रहे. मी काय करतो ते पाहत राहा. और जब निश्चित दिन घोषित किया गया, आणि एक दिवस निश्चित केला गेला. सब उसको मिलने के लिए आए. सर्व जण त्याला भेटण्यासाठी आले. राजमहल के बगीचे में राजा ने एक विशाल मेले का आयोजन किया. आणि राजमहालाच्या त्या बगीच्यामध्ये त्याने एक मोठा मेळा भरवला. उस मेले में नाच गाना था, त्या मेळ्यामध्ये नाचगाणं होतं. लोग बड़े महफिल सजाए हुए थे, आणि लोकांनी चांगली महफिल सजवली होती. खाने के बहुत सारे प्रकार थे, आणि खाण्याचे निरनिराळे पदार्थ होते. स्वादिष्ट भोजन थे, स्वादिष्ट भोजन होतं. कोका कोला विला केला सब रखा हुआ था. आणि सगळं काही त्या ठिकाणी होतं. मेले में कई खेल चल रहे थे, आणि मेळ्यामध्ये वेगवेगळे खेळ चालू होते. गीत चल रहे थे, नाच चल रहे थे, ऑर्केस्ट्रा हो रहा था. गीत नाच ऑर्केस्ट्रा सगळं चालू होतं. राजा से मिलने वाले कितने ही जो लोग वहां पर आए हुए थे, आणि राजाला भेटण्यासाठी इतके लोक त्या ठिकाणी आले होते. कुछ लोग नाच गाने में अटक गए, काही लोक नाच गाण्यात अटकले, उसको देखने लगे, नाच गाने को देखने ते लगे. नाच गाणे पाहत बसले. और कुछ कितने तो सुंदर सुंदर स्त्रियों को देखने लगे, काही लोक सुंदर सुंदर स्त्रियांना वो बघत कैसे बसले नाच रही हैं. की कसे नाचतात. कुछ लोग आश्चर्यजनक जो खेल वहां चल रहे थे उसमें घुस गए. काही लोक जे आश्चर्यकारक खेळ त्या ठिकाणी चालले होते ते पाहत बसले. कितने तो खाने पीने में इतने मशगूल हो गए कि वो किस लिए आए थे वो भूल गए. काही लोक तर खाण्यापिण्यात एवढे व्यस्त झाले की ते कशासाठी आले होते तेच विसरून गेले. इतने डूब गए उसके अंदर, एवढे त्याच्यामध्ये बुडून गेले. इस तरह समय बीतने लगा. अशाच प्रकारे वेळ जात गेली. पर इन सभी के बीच में एक व्यक्ति ऐसा था, पण या सर्वांमध्ये एक व्यक्ती असा होता जिसने इन किसी भी चीज की तरफ नहीं देखा, ज्याने या कुठल्याही गोष्टीकडे पाहिलं नाही. क्योंकि उसके मन में एक निश्चित ध्येय था, कारण त्याच्या मनामध्ये एक निश्चित ध्येय होतं. उसे राजा से मिलना त्याला था. राजाला भेटायचं होतं. इसलिए वह बगीचा पार करने राजमहल के दरवाजे पर आणि गया. म्हणून ती बाग पार करत तो त्या राजाच्या महिलाच्या दरवाजापर्यंत गेला. वहां दरवाजे पर दो चौकीदार नंगी तलवार लेके खड़े हुए थे. आणि त्या दरवाजावरती 2 सैनिक ती तलवार घेऊन उभे होते. उन्होंने उसको रोका, त्याने त्याला थांबवलं. उसने उसके रोकने को अनदेखा करके धक्का बुक्की करके वो आगे निकल गया. पण त्यांच्या रोखण्याचा विरोध करत धक्काबुक्की करून तो आत घुसला. और वो दौड़कर राजमहल में चला आणि गया, तो धावत राजमहलामध्ये गेला. क्योंकि वहां निश्चित समय पर राजा को मिलना चाहता था. कारण की तो निश्चित वेळेमध्ये त्या राजाला भेटू इच्छित होता. जैसे ही वो अंदर पहुंचा, जसा तो आतमध्ये गेला, उस राजा उसे सामने ही मिल गया. राजा त्याला समोरच भेटला. और उन्होंने कहा, तो म्हटला, राजा ने कहा, राजा म्हटला, सबके सामने कहा, सगळ्यांच्या समोर म्हटला, मेरे राज्य में कोई व्यक्ति तो ऐसा मिला माझ्या राज्यामध्ये कुणीतरी व्यक्ती असा भेटला जिसे किसी प्रकार का लोभ नहीं ज्याला है, कुठलाही लोभ नाहीये, और उसके पास में एक ध्येय है. आणि त्याच्याकडे एक ध्येय आहे. वो ध्येय था मुझसे मिलने का, आणि ते ध्येय होतं मला भेटण्याचं. और उसने पूरा किया. आणि ते त्याने पूर्ण केलंय. राजा ने उससे कहा, राजा त्याला म्हटला, मैं तुम्हें आधा हिस्सा नहीं दूंगा. मी तुला अर्धा भाग नाही देणार. आज से मेरा ये राज्य का उत्तराधिकारी तू बनेगा. आजपासून माझ्या राज्याचा उत्तराधिकारी तू असणार आहे. सफल वही होगा यशस्वी तोच होईल जिसके सामने लक्ष्य है, ज्याच्या समोर एक लक्ष्य आहे. और वो जो लक्ष्य को जो प्राप्त करता है आणि जेव्हा ते लक्ष्य तो प्राप्त करतो उसका ध्यान इधर उधर नहीं जाता है. त्याचं लक्ष इकडे तिकडे जात नाही. हर रास्ते में आने वाली कठिनाइयां जो हैं आणि रस्त्यामध्ये येणारी प्रत्येक कठीण परिस्थिती उसको वो डटकर सामना करता त्याचा है. तो नेटाने सामना और करतो. छोटी छोटी कठिनाइयों का आणि छोट्या छोट्या जे समस्या आहेत उसको नजरअंदाज कर देता है. त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो. और वो पहुंच जाता है वहां पर. आणि त्या ठिकाणी तो पोहोचतो. हम सेवा की शुरुआत करते हैं, आम्ही सेवेची सुरुवात करतो, लेकिन बहुत सारी कठिनाइयों का सामना आपको मुझे करना पण पड़ता है. खूप समस्यांचा सामना आम्हाला करावा पहला लागतो. सामना तो यही है, पहिला सामना तर हाच आहे, क्या कहेंगे लोग. लोक काय म्हणतील. कुछ ने बोल दिया तो अपना रोना शुरू, उद्यापासून जाणार नाही. कुणी बोललं तर आपलं रडणं सुरू, उद्यापासून जाणार नाही. ठाम मत, ठाम मत असते. उद्दिष्ट निश्चित आहे, उद्दिष्ट निश्चित आहे, जाणार नाही. जायचं नाही. काय झालं बाई, काय तुमचे लोक लईच बोलतात. बर, अरे इसमें तो मात करना. अरे याच्यावर तर मात करायची आहे. हजार लोग बोलेंगे, 1000 लोक बोलतील, क्या 1000 बार गिरेंगे. 1000 वेळा पडणार का. इतने सक्षम बने. एवढे सक्षम म्हणा. वो बहरा मेंढक की कहानी सुनाई थी ना, भैरा बेडकाची गोष्ट ऐकवली होती ना, उसके अनुसार करना है. त्याच्यासारखं करायचं. फिसलने वाला पेड़ है, घसरणारं झाड आहे, उड़ी मारो उडी मारा और चढ़ जाओ. आणि चढा. बोलने तो क्या बोलते हैं, बोलू दे काय बोलतात, ताली बजाने तो क्या बजाना है. काय टाळी वाजवतात वाजू दे, हमें अपने उद्देश्य को छोड़ना नहीं. आम्हाला आमचं उद्दिष्ट सोडायचं नाही. आमीन. आमेन. आत्मिक जीवन में उद्देश्य रखिए. आत्मिक जीवनामध्ये उद्दिष्ट ठेवा आपको क्या करना है. की तुम्हाला काय करायचं. छोटी छोटी बातें हैं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत लेकिन बहुत महत्व की है. पण फार महत्वाच्या आहेत. छोटे से शुरुआत कीजिए,
थोडक्यात सुरुवात करा. प्रभु आपको बड़ी बड़ी बातें देगा, प्रभु तुम्हाला मोठमोठ्या गोष्टी देईल, बड़ी बड़ी बातें देगा. मोठ्या मोठ्या गोष्टी हम देईल. छोटे में डर गए, आम्ही थोडक्यातच घाबरलो छोटे में पीछे चले गए, आणि थोडक्यातच माग तो फिरलो. प्रभु कैसे आगे बढ़ा देगा? प्रभु पुढे कसा वाढवेल? 1000 दिया, 2000 दिया, 4000 दिया. 1000, 2000, 4000 दिले. क्या किया हमको मालूम है? काय केलं ते आपल्याला माहित आहे. 1000 वाला डर के बैठ गया. 1000 वाला भिवून बसला. मला माहिती होतं तुम्ही बड़ा कठिन है, मला माहिती तू फार कठोर आहे. और मालूम था ना, अरे माहित होतं ना. सेवा में आने के बाद सब मालूम, सेवा में नहीं होने के बावजूद भी मालूम होता कि क्या होने वाला है. आणि सेवामध्ये नसताना देखील माहित असतं की काय होणार आहे. सेवा में आने के बाद होता है, आणि सेवेमध्ये आल्यानंतर होतं, फिर एक्शन लेते हैं हम लोग. आणि मग आम्ही ऍक्शन घेतो. मी जाणार नाही आजपासून, मी येणारच नाही आजपासून. मैंने देखा सेवा छोड़ने का निर्णय लेते साहब. लगेच मी पाहिलं की सेवा सोडण्याचा निर्णय. अब कोरोना के काल में आता कोरोना काळामध्ये कितने लोग सेवा छोड़कर चले गए. किती लोक सेवा सोडून निघून गेले. क्यों मालूम है? का माहिती का? पता नहीं क्या होगा आगे. माहित नाही पुढे काय होईल. किसको फोन करूं अभी? कोणाला करू फोन आता? जिसको फोन करा वो भी प्रॉब्लम में कोरोना की वजह से. ज्याला फोन करायचा तो पण कोरोनामुळे प्रॉब्लेम मध्ये. सपोर्ट बोल रहा था कि दे दो भैया 400-500 रुपए, लेकिन वो भी प्रॉब्लम में एडमिट है. वो भी आणि कहां से मांग? 400-500 सपोर्ट मिळत होता, त्यालाही समस्या आहे, तो स्वतःच ऍडमिट आहे. एलिया को भूल गए, एलियाला विसरले. अकाल में भी कव्वों के द्वारा दिया. दुष्काळामध्ये देखील कावळ्यांच्या द्वारे पुरवणारा आहे तो. हम छोड़ने वाले नहीं, आम्ही सोडणारे नाही आहोत, कार्य को पूरा करने वाले. कार्य पूर्ण करणारे आहोत. क्या है हमारे जीवन का उद्देश्य? आमच्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? आत्मिक जीवन का. आत्मिक जीवनाचं उद्दिष्ट. कुछ लोगों को मैंने देखा, काही लोकांना मी पाहिलं, सुबह से शाम तक काम करते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतात, अच्छा पेमेंट मिलता, चांगला पगार मिळतो, और जाते जाते सिर्फ 100 रुपए लेकर जाते घर पे. आणि घरी जाता जाता फक्त 100 रुपये घेऊन जातात. एक ही उद्दिष्ट है, उद्दिष्ट एकच, लॉलीपॉप खाना. 400 का खत्म, 400 संपले. उद्दिष्ट वही है, रोज काम करना, रोज काम करायचं, धूप में कठिन काम करना, आणि चांगलं उन्हामध्ये कठीण काम और करायचं, शाम को एक उद्दिष्ट, आणि संध्याकाळी एकच उद्दिष्ट. पिशवी में आधा किलो है रोज, काली पिशवी रोज है, उसके बिना जीवन नहीं है. त्याच्याशिवाय जीवनच नाहीये. उद्दिष्ट ही नहीं है कुछ, काय उद्दिष्टच नाही. यही उद्दिष्ट है, हेच आहे उद्दिष्ट. और वहीं के वहीं. आणि तिथलं तिथंच. एक पढ़ा लिखा भी आदमी उतना नहीं कमाएगा जितना वो आदमी कमाता है. एक चांगला शिकले सवरलेले लोक पण एवढं कमवत नाही जितकं हे लोक कमावतात. लेकिन वैसे का वैसे ही, पण तसंच तसंच. उद्दिष्ट वही है ना, कारण उद्दिष्ट तेच आहे ना. बस रोज लॉलीपॉप खाना. शेर के कैसे, शेर के जैसे जीते साहब आपण. कसं वाघासारखं जगतो आम्ही. असा वाघ, बाप रे. ध्येय नहीं है, निश्चित नहीं है, एक ही ध्येय है उनका. निश्चित ध्येय नाही. क्या है आत्मिक जीवन का ध्येय अपना? आत्मिक जीवनाचं ध्येय काय आहे? एक आदमी जमीन से पानी निकालने के लिए खड्डा खोदना शुरू किया. एका व्यक्तीने पाणी काढण्यासाठी जमिनीमध्ये खड्डा खोदायला सुरुवात केली. उसने 20 फुट जमीन में खोदा, आणि 20 फूट खाली त्यांनी खोदलं, जमीन में पानी नहीं निकला. आणि जमिनीत काही पाणी निघालं नाही. बड़ा निराश हो गया, फार निराश झाला. वह सोचने लगा कि यहाँ जमीन में पानी नहीं है. आणि त्याला असं वाटू लागलं की या जमिनीमध्ये पाणीच नाही. उसने दूसरी जगह खड्डा किया, आणि दुसरीकडे खड्डा केला, वहां भी वैसे ही हुआ. तिथेही तसंच झालं. 20 फुट खोदा लेकिन पानी नहीं निकला. 20 फूट खोदलं पण पाणीच नाही निघालं. उसने तीसरी जगह वैसे किया, त्याने तिसऱ्या जागी तसंच केलं. यही काम वो करता रहा. आणि हेच काम करत राहिला. उस आदमी ने अनगिनत खड्डे खोद दिए, आणि त्या माणसाने अगणित खड्डे खोदले, लेकिन फिर भी जमीन से पानी नहीं निकला. पण त्या जमिनीतून काही पाणी निघेना. तभी एक आदमी वहां से गुजरा. तेव्हा त्यातून एक माणूस जात होता. उन खड्डों को देखकर वो बड़ा आश्चर्यचकित आणि हुआ. हे एवढे खड्डे बघून तो फार आश्चर्यचकित झाला. वो बोले ये इसका पता लगा कि ये खड्डे क्यों खोदे गए. आणि मग तो म्हटलं की याचा हे एवढे खड्डे का खोदले गेले. वो उस आदमी को पूछने गया जो खड्डे खोद रहा था. आणि जो खड्डे खोदत होता त्याला तो विचारायला गेला. उसने बोला कि यार इतने खड्डे क्यों खोदे तूने. आणि मग तो त्याला विचारतो की तू एवढे खड्डे का खोदले. वो खड्डा खोदने वाला बोला, तो खड्डा खोदणारा म्हटला कि यार मैं जब भी खड्डा खोदता हूँ ना 20 फुट तक खोदता हूँ लेकिन पानी नहीं निकलता. मी जेव्हा पण खड्डा खोदतो ना 20 फुटापर्यंत जातो पण पाणीच निघत नाही. पानी नहीं बाहर आता, पाणी बाहेरच येत नाही. अब मैं क्या करूँ. आता मी काय करू. उस आदमी ने बोला उसको, तो व्यक्ती त्याला बोलला, अगर इस तरह तू खड्डा खोदेगा, अशा प्रकारे जर तू खड्डा खोदला कभी पानी नहीं आएगा. तर कधीच पाणी येणार नाही. एक ही खड्डे पर
धैर्य रख, इसको अंदर तक खोदना है, एकाच खड्ड्याकडे लक्ष केंद्रित कर की त्याला खोलपर्यंत खोदलं जाईल, तभी पानी आएगा. तेव्हाच पाणी येईल. तो 20 फुट खोदता है, तू 20 फूट खोदतो, पानी नहीं आता, पाणी नाही येत, दुसरीकडे जातो. और ऐसा करेगा तो कभी पानी नहीं आएगा. आणि असं करशील तर कधीच पाणी येणार नाही. दुनिया में आधे से ज्यादा लोग यही कर रहे हैं. आणि या जगामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोक हेच करत आहेत. एक काम को किया नहीं, एक काम केलं नाही पूर्ण, थोड़ा करेंगे, थोडं करणार, जो सफलता नहीं मिलती यश मिळत नाही, तो दूसरी तरफ भाग जाएंगे. लगेच दुसरीकडे धावतात. इस तरह काम पर काम करते चले जाएंगे, कामावर काम करत राहतात, लेकिन कुछ हासिल नहीं कर पाएंगे. पण काहीच मिळत नाही. एक बार एक लड़की कंप्यूटर इंजीनियर बनना चाहती थी. एकदा एक मुलगी कम्प्युटर इंजिनियर बनू इच्छित होती. कंप्यूटर का कोर्स उसने शुरू किया आणि तिने कम्प्युटर कोर्स सुरू केला. उससे कुछ लोग मिले आणि तिला काही लोक मिळाले जिन्होंने उससे कहा, जे तिला म्हणाले कंप्यूटर ऑपरेटर करके कुछ खास वेतन नहीं मिलता, आणि हे कम्प्युटरचा कोर्स करून काही त्याच्यामुळे चांगला पगार मिळत तो नाही. एक काम कर, तू एक काम कर, टीचर का काम अच्छा है, तू टीचरचं काम चांगलं आहे, आधा दिन नौकरी है, अर्धा दिवस नोकरी, साल में कितनी छुट्टियां हैं, आणि वर्षभरात एवढ्या सुट्ट्या, अगर तो शाम को ट्यूशन लेंगे आणि संध्याकाळी ट्युशन घेशील तो अधिक कमाई होगी. तर अजून जास्त कमाई. उस लड़की ने कंप्यूटर का कोर्स ही छोड़ दिया, तिने त्या मुलीने कम्प्युटरचा कोर्स सोडला बीएड करने के लिए निकल पड़ी. आणि बीएड करण्यासाठी निघाली. और जैसे तैसे उसने उस को पूरा किया, आणि जसं तसं करून तिने ते बीएड कंप्लीट केलं नौकरी की तलाश में भागी, आणि नोकरीसाठी फिरली, कहीं नौकरी नहीं मिली, कुठंच नोकरी मिळाली नाही. एक प्राइवेट स्कूल में नौकरी करने के लिए वो गई, आणि प्रायव्हेट शाळेमध्ये नोकरी करण्यासाठी गेली, लेकिन वहाँ पे पगार बहुत कम थी. पण त्या ठिकाणी पगार फार कमी होता. उसने किसने उसको सलाह दी, आणि तिला सल्ला कोणी दिला, क्या टीचर की नौकरी करती है, आणि कुणीतरी सल्ला दिला की काय ह्या टीचरच्या नोकरीमध्ये वकील बन, वकील बन, वकील. मुंह मांगा पैसा मिलेगा, जे तोंडाने बोलशील तेवढे पैसे मिळतील, एकदम बढ़िया पैसा है. एकदम चांगला पैसा. वकील बनने के लिए तुरंत उसने एडमिशन ले आणि लिया, वकील बनण्यासाठी तिने ऍडमिशन घेतलं, लॉ कॉलेज में एडमिशन ले लॉ लिया कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, और कानून की पढ़ाई करने लगे. आणि त्यांनी वकिली करायला सुरुवात केली. लेकिन थोड़े दिनों के बाद पण थोड्या दिवसांनी उसे लगा कि फैशन डिजाइन करना है, तिला असं कोणीतरी सांगितलं फॅशन डिझायनिंग कर, वो छोड़ दिया, ते सोडलं, फैशन डिजाइन करने लगे. फॅशन डिझायनिंग करू लागली. आपको मालूम है उसकी जिंदगी में क्या हुआ? तुम्हाला माहिती आहे का तिच्या जीवनामध्ये काय झालं? वो एक सब्जी करने वाले से उसकी शादी हो गई, सब्जी बेचने वाले से. तिचं लग्न एका भाजी विक्रेत्याबरोबर झालं. उसके 2 बच्चे हैं, तिचे 2 मुलं आहेत, वो 2 बच्चों का पालन पोषण कर रहे हैं. आणि त्या 2 मुलांचं ती पालन पोषण करत आहे. कहीं नहीं पहुंच पाई, कुठंच नाही पोहोचू शकली. उससे पूछा तिला विचारलं कि तुमने इतना कुछ किया, अब तुम ये क्या कर रही हो? तू एवढं काही केलं, आता तू हे काय करती? उस लड़की ने कहा, ती म्हटली, जिंदगी मैंने बहुत मेहनत की, मी अख्खं जीवनभर खूप मेहनत घेतली, मेरी जैसी मेहनत किसी ने नहीं की, माझ्यासारखी मेहनत कुणीच केली नसेल, पर एक ना मेरा भाग्य ने साथ ही नहीं दिया. पण माझ्या भाग्याने माझं साथच दिली नाही. इसमें भाग्य का क्या दोष है? आता ह्याच्यात भाग्याचा काय दोष? जब तक जिंदगी में एक गोल नहीं ठहराया, उसको पूरा नहीं किया, तो भाग्य का क्या दोष है उसमें? जर एका जीवनामध्ये एक उद्दिष्ट ठेवलं नाही आणि त्याच्यानुसार चाललो नाही तर त्यात भाग्याचा काय दोष? हमें एक सफल व्यक्ति बनना है, आम्हाला एक यशस्वी व्यक्ती बनायचं, अपने लक्ष्य को केंद्रित करना है, आमचं लक्ष केंद्रित करायचंय, उसका पीछा करना है, त्याचा पाठलाग करायचा आहे. अगर उसका लक्ष्य का पीछा छोड़कर दूसरी जगह गए तो हम अपने लक्ष्य को पूरा नहीं कर आणि पाएंगे. आपला उद्दिष्टाचा पाठलाग सोडून दुसरीकडे गेले तर ते साध्य होणार नाही. आज मैं आपसे कहना चाहता हूँ, आज मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, आत्मिक जीवन के अंदर आत्मिक जीवनामध्ये एक लक्ष्य बनाए, एक उद्दिष्ट ठेवा. कलीसिया को आगे ले जाने के लिए मंडळीला पुढे घेऊन एक जाण्यासाठी लक्ष्य बनाए. एक उद्दिष्ट बनवा. मैं क्या कर सकता हूँ मी इसके लिए? काय करू शकतो यासाठी? प्रभु उसके चर्च को बांध रहा है, प्रभू त्याची मंडळी बांधत आहे, प्रभु उसके चर्च को बांध रहा है. प्रभू त्याचं मंडळी बांधत आहे. उस बांधने के काम में हम क्या कर सकते त्या हैं? बांधणीमध्ये आम्ही काय करू हम शकतो? क्या हेल्प कर सकते हैं परमेश्वर आम्ही को? काय मदत करू शकतो हम परमेश्वरासाठी? परमेश्वर के हाथ हैं, आम्ही परमेश्वराचे हात आहोत, हम परमेश्वर के सहकारी हैं. आम्ही परमेश्वराचे सहकारी आहोत. हम बांधने में मदद करना है, बांधने में मदद करना आणि है. बांधण्यासाठी आम्हाला मदत करायची हम आहे. क्या बांध रहे हैं आज? आम्ही काय बांधतोय आज? हमारा आमचं घर परमेश्वर बांधेगा, घर परमेश्वर बांधेगा, हमारे सपनों को परमेश्वर बांधेगा. आमचे स्वप्न परमेश्वर बांधेल. खुदा के सपनों को कौन आगे लेकर पण जाएगा? देवाचे स्वप्न कोण पुढे घेऊन खुदा जाईल? का सपना है देवाचं स्वप्न आहे जैसा स्वर्ग में उसका राज्य है, जसं स्वर्गात त्याचं राज्य उसका आहे, राज्य पृथ्वी पर उतर जाए. पृथ्वीवर त्याचे राज्य आहे. क्यों नहीं आया पृथ्वी पर उसका राज्य? का नाही आला अजून पृथ्वीवर क्योंकि त्याचं हम राज्य? अपना पोषण करने के लिए हम अपने लक्ष्य को केंद्रित कारण किए आम्ही हुए हैं. आपलंच पोषण करण्यासाठी आपलं लक्ष केंद्रित हम केलेलं आहे. अपने ही कामों को बांधने के लिए भाग रहे हैं. आम्ही आपल्याच कामा बांधण्यासाठी पुढे धावत आहोत.
प्रभु का राज्य का क्या है? प्रभु का राज्याचं काय आहे? और शैतान यही चाहता है, आणि सैतानाची इच्छा हीच प्रभु आहे, का राज्य ना बने, प्रभूचं राज्य वाढू नये, प्रभु का राज्य ना आगे जाए। आणि प्रभूचं राज्य पुढे जाऊ नये. इसलिए आपको मुझे अलग अलग चीजों में इतना बिजी रखेगा वो कि यहाँ पर मैं उसका काम ना आणि म्हणून तुम्हाला आणि मला वेगवेगळ्या कामामध्ये तो एवढं बिझी ठेवेल की देवाच्या कामाला वेळच उरणार करूं। नाही. क्या उद्देश्य आज हमारे पास में? काय आमचं उद्दिष्ट आज? प्रभु के काम के लिए उद्देश्य बनाया। देवाच्या कामासाठी उद्दिष्ट बनवलं. आप एक अच्छा गा सकते हैं, तुम्ही चांगलं गाऊ शकता, क्वायर में आ जाए। क्वायर मध्ये या. आप अच्छा बजा सकते हैं, चांगलं वाजवू शकता, क्वायर में आ जाए। क्वायर मध्ये या. आप कैमरा चला सकते हैं, कॅमेरा चालवू शकता, आप मीडिया टीम में आ जाए। मीडिया टीम मध्ये या. आप मिक्सर चला सकते हैं, मिक्सर चालवू शकता, वो घर वाला मिक्सर नहीं, घरातला मिक्सर नाही, कांदे वाला, वो सब्जी बनाने वाला मसाला वाटायचं मिक्सर मिक्सर, नाही, ये माइक वाला मिक्सर। हा माईक वाला मिक्सर आहे. आगे आ जाए। पुढे या. आप क्या कर सकते हैं? तुम्ही काय करू शकता? प्रभु का घर बनाने के लिए दीवारें खड़ी कर सकते हैं। प्रभूचं घर वाढवण्यासाठी भिंती उभे करू शकता. हम तैयार हैं आम्ही तयार आहोत प्रभु के काम के लिए। देवाच्या कामासाठी. उसका सपना पूरा करो, त्याचं स्वप्न पूर्ण करायचं, उसका सपना पूरा त्याचं स्वप्न पूर्ण करायचं. करो। प्रभु का एक सपना है, प्रभूचं एक स्वप्न आहे, इस पृथ्वी पर राज्य या करना, पृथ्वीवरती राज्य करणं. इस पृथ्वी पर राज्य। या पृथ्वीवरती राज्य किसके करणं. द्वारा करेगा? कुणाद्वारे करणार आहे? हमारे द्वारा। माझ्याद्वारे. पड़ोसी को बोलने, मेरे द्वारा प्रभु राज करेगा, मेरे द्वारा प्रभु राज करेगा। लेकिन उस प्रभु को राज करने के लिए आपको आगे ना पड़े। पण ते प्रभूचं राज्य चालण्यासाठी, होण्यासाठी तुम्हाला पुढे यावं लागेल. तैयार है? तयार आहोत का आम्ही? आमेन। आमेन. तैयार है हम लोग? तयार आहोत का आम्ही? आज आत्मिक गोल बना लीजिए, आज एक आत्मिक उद्दिष्ट ठरवा. आत्मिक गोल बना ले। आत्मिक उद्दिष्ट. लक्ष्य नहीं है, लक्ष जर केंद्रित नाहीये हम कुछ नहीं कर पाएंगे। तर आम्ही काही करू शकणार नाही. आपने कभी ओला बुक किया है? ओला कॅब बुक केली का? कहीं बाहर जाने के लिए कुठं बाहेर जाण्यासाठी आपने बुक किया ओला? कॅब बुक केली तो ड्राइवर क्या पूछेगा सबसे पहले मालूम? तो ड्रायव्हर काय विचारतो माहितीये का? आपको कहाँ जाना है? तुम्हाला कुठे जायचंय? अगर आप बोलेंगे नहीं मुझे कहीं भी नहीं जाना है, आप सिर्फ बैठाओ मेरे को और लेके चलो, तुम्ही जर म्हटलं नाही मला कुठंच नाही जायचं, तुम्ही फक्त मला बसवा आणि घेऊन चला, मैं नहीं उतरूंगा, अभी मुझे लेकर चलिए। आणि मी ना उतरणार नाही, मला घेऊन जा. अरे भाई कहाँ जाना है? अरे कुठं जायचंय? मुझे नहीं मालूम। मला नाही माहित. वो कहाँ छोड़ेगा मालूम? तो कुठं सोडेल माहितीये का? सीधा मेंटल हॉस्पिटल। सरळ मेंटल हॉस्पिटल. क्योंकि हमें मालूम नहीं कहाँ जाना है। कारण माहितच नाही कुठं जायचंय. आप खाना खाने के लिए होटल में बैठे हैं, आणि जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले, वेटर आएगा, वेटर येईल, वो पूछेगा विचारेल सर आपको क्या चाहिए, काय पाहिजे तुम्हाला, पानी ला के रखेगा, पाणी आणून ठेवेल, और फिर वो कार्ड आके रखेगा आणि समोर कार्ड ठेवेल और पूछेगा क्या आणि क्या मग खाएंगे साहब? विचारेल काय खायचंय, आप बोलेंगे नहीं कुछ भी लेकर आ, आणि मग तुम्ही म्हणाल काही घेऊन या. वो क्या बोलेगा? तो काय म्हणेल? कुछ भी तो मेन कार्ड में तो नहीं है। मेनू कार्ड मध्ये कुछ भी अशी काही डिश नाही. आप नाम बोलिए, तुम्ही नाव सांगा, आप प्रॉपर जब नाम बताएंगे तब वो लेकर आणि आएगा। जेव्हा तुम्ही प्रॉपर नाव सांगताल तेव्हा ते घेऊन येईल. समझो मैंने बोला आपको ये पीछे की ये दीवार तोड़ना है, आता तुम्हाला मी सांगितलं की मागची भिंत तोडायची, तो बहुत सारे लोगों के उत्तर आएंगे, आणि सगळ्या लोकांचे उत्तर येतील क्यों तोड़ना है, का कशासाठी तोडायची, कितना अच्छी दीवार है, किती चांगली भिंत आहे, नहीं मत तोड़ो, नाही तोडू नका, अच्छा आज मेरे पास में टाइम नहीं है, आज माझ्याकडे वेळ नाहीये, कल तोड़ेंगे तो, उद्या तोडलं तर, आज मेरे पास हथौड़ा नहीं है, आज माझ्याकडे हातोडा नाहीये, क्यों तोड़ेंगे, का तोडायचं. हम अलग अलग चीजों को बता देंगे, आणि आम्ही वेगवेगळी कारण सांगू. लेकिन मैंने आपको कहा, पण मी तुम्हाला म्हटलो, अरे वो पीछे वाली बिल्डिंग है, पीछे दीवार के पीछे एक बिल्डिंग है, उसमें आग लग गई, अरे ती मागची जी हे आहे ना बिल्डिंग, तिथं आग लागली, और उस आग में तेरा प्रिय व्यक्ति या तेरा बेटा वहां पर है, आणि तुझा प्रिय व्यक्ती किंवा तुझा मुलगा त्या ठिकाणी आहे, वहां पे फंसा हुआ है, तिथं फसलेला आहे. तब आप क्या करेंगे? तेव्हा तुम्ही काय कराल? ये नहीं बोलेंगे कल तोड़ेंगे, मी हे नाही म्हणणार की उद्या तोडू, अरे दीवार बहुत सुंदर, ये नहीं बोलेंगे, आणि ही भिंत फार छान आहे हे नाही म्हणत बस. जो हाथ में मिलेगा जे हातात मिळेल उसको मारेंगे, ते मारणार, उसे तोड़ेंगे, ते तोडणार. क्यों मालूम है? का माहितीये का? आपके पास में एक उद्देश्य आ गया, तुमच्याकडे एक आता उद्दिष्ट आलंय, मेरे बेटे को, मेरे प्रिय व्यक्ति को बचाना, माझा प्रिय व्यक्ती, माझा मूल तिथं आहे, त्याला अगर वाचवायचं. कुछ भी हाथ में नहीं मिला, आणि हातात काय नाही ना आप मिळालं, सर से उसको तोड़ेंगे, तुम्ही डोक्याने ते तोडण्याचा लेकिन उसको प्रयत्न तोड़ के करा, दिखाएंगे, पण ते तोडून दाखवाल. क्यों मालूम है? का माहितीये का? आपको एक उद्देश्य मिला है, एक उद्दिष्ट मिळालंय, उस व्यक्ति को बचाने ते का, व्यक्तीला वाचवायचं. बहाने नहीं बनाएंगे. त्यावेळेस कारण नाही सांगणार. इस दुनिया में अग्नि नरक से लोगों को बचाना है, या जगामध्ये अग्नीपासून लोकांना वाचवायचे, छोटे बच्चे से लेके बड़े तक को छोट्या लेकरापासून मोठ्यांपर्यंत एक एक को बचाना है. एकेकाला वाचवायचे. क्या आत्मिक जीवन के लिए आपने उद्देश्य बनाया? आत्मिक जीवनासाठी तुम्ही उद्दिष्ट बनवलंय का? अगर नहीं, जर नाही मेरी ये प्रार्थना है, तर माझी ही प्रार्थना आहे, आपको प्रभु एक बड़ा विजन दे,
परमेश्वर तुम्हाला एक मोठं दृष्टांत देव प्रभु आपको एक बड़ा सपना दे आणि एक मोठं स्वप्न देव और उस सपने के द्वारा आप बेचैन हो जाएं आणि त्या स्वप्नाच्या द्वारे तुम्ही बेचैन व्हावं और आपके द्वारा परमेश्वर इस पृथ्वी को हिला के रख आणि दे। तुमच्या द्वारे परमेश्वर या पृथ्वीला हलवून मेरी ये सोडेल। प्रार्थना है, माझी हीच प्रार्थना आहे आपके द्वारा तुमच्या द्वारे परमेश्वर उसके राज्य को बांधे। परमेश्वर त्याचं राज्य मेरी बांधावं। ये प्रार्थना है, माझी ही प्रार्थना आहे आज पूरी दुनिया के अंदर आपको परमेश्वर फेमस करे। आज संपूर्ण जगामध्ये परमेश्वराने तुम्हाला प्रसिद्ध मेरी ये करावं। प्रार्थना है, माझी हीच प्रार्थना जब भी आहे दुष्ट आत्मा आपको देखे आणि जेव्हा दुष्टात्मा तुम्हाला पाहतील चिल्लाकर भाग जाए, ते ओरडून पळून जातील, अंधकार का राज्य नष्ट हो जाए, अंधकाराचं कार्य नष्ट जहां होईल। भी आप खड़े हो जाएं। जेव्हा तुम्ही जिथे कुठे उभे मेरी ये राहा प्रार्थना कि प्रभु का राज्य वहां उतर आए। माझी ही प्रार्थना आहे की प्रभूचं राज्य त्या ठिकाणी जहां उतरून भी येईल। आप जाएंगे ज्या ठिकाणी तुम्ही जाल अंधकार के अंदर प्रकाश आ जाएगा। अंधकारामध्ये प्रकाश यही येईल। मेरी प्रार्थना है हीच आज माझी प्रार्थना आहे आज कि आप बहुत बड़े व्यक्तिमत्व बनकर आपका जीवन को की जिए। तुम्ही खूप मोठं व्यक्तिमत्व बनून तुमचं जीवन और जगावं। मेरी ये प्रार्थना कि परमेश्वर हर एक जगह हर एक क्षेत्र में जो आपके अंदर परमेश्वर डाला है उसका इस्तेमाल करें। आणि माझी हीच प्रार्थना आहे ज्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला ठेवल, जे काही परमेश्वर तुमच्यामध्ये ठेवलंय त्याचा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करून ये घे। मेरी प्रार्थना है। हीच माझी प्रार्थना आहे। गॉड ब्लेस यू, प्रभु को आशीष प्रभु दे। तुम्हाला आशीष देव। तो हम तैयार हो जाए तयार होऊया आप आत्मिक जीवन में कुछ करने के लिए। आत्मिक जीवनामध्ये काही करण्यासाठी। तो आइए अपने पैर पर खड़े होकर या हम आपल्या- समर्पण करें प्रभु को। पायावरती उभे राहूया आणि परमेश्वराला नव्यानं समर्पित होऊया। अगर आप लिख लीजिए आपके गोलों को तुमचं जे उद्दिष्ट आहे तुम्ही लिहून काढा। परमेश्वर के राज्य के लिए देवाच्या राज्यासाठी हम प्रार्थना करेंगे। आम्ही प्रार्थना करू। समर्पण इस गीत को गाकर हम खुदा के हाथ में समर्पण ये गीत गाऊन आपण परमेश्वराला नव्यानं समर्पित होऊया। हमारे पास में व्यू रचना होनी चाहिए, आमच्याकडे व्यूह रचना असायला हवी। हमारे पास में उद्दिष्ट होना चाहिए। आमच्याकडे एक उद्दिष्ट असायला हवं। अहिमास के पास में उद्दिष्ट नहीं था, अहिमासाकडे उद्दिष्ट नव्हतं, वो भागता चला गया। तो फक्त धावत राहिला। कुशी के पास में उद्दिष्ट था, कुशीकडे उद्दिष्ट होतं। हमारे पास में क्या है? आमच्याकडे काय आहे? क्यों भाग रहे हैं? का धावत आहोत? किस लिए भाग रहे हैं? कशासाठी धावत आहोत? अपने जीवन में इतना दौड़ लगा रहे हैं, हम क्या पाना चाहते हैं? आमच्या जीवनामध्ये एवढं धावतोय, आम्हाला काय मिळवायचंय? इसलिए यीशु मसीह ने एक व्यक्ति को एक दृष्टांत में कहा येशूने एका व्यक्तीला एका दृष्टांतामध्ये सांगितलं कि दुनिया में सारा जग भी अगर तूने ले लिया, या जगा हे अख्खं जग जरी तू मिळवलं, अगर तेरी आत्मा का नाश हो पण गया, जर तू तुझा आत्म्याचा नाश केला तो क्या फायदा? तर काय मिळवलं? किस लिए भाग रहे हैं हम? कशासाठी धावतोय? अगर ये भागते भागते अगर हमारी आत्मा का नाश हो गया आणि हे धावता धावता आमच्या आत्म्याचा जर नाश झाला तो हम क्या करेंगे? तर आम्ही काय करणार? प्रभु का एक सपना है, परमेश्वराचं एक स्वप्न आहे, उसका राज्य पृथ्वी पर उतरा है। त्याचं राज्य या पृथ्वीवर उतरून यावं। यीशु मसीह एक विशेष उद्देश्य के लिए इस संसार में आया, येशू एका विशिष्ट उद्दिष्टासाठी या जगामध्ये आला। उसने उद्देश्य को पूरा किया। त्याने उद्दिष्ट पूर्ण केलं। बड़ी कठिनाइयां आई, खूप कठीण परिस्थिती उसको आली, अपनी जान गंवानी पड़ी। त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला। जब हम उद्देश्य को पूरा करेंगे, जेव्हा आम्ही उद्दिष्ट पूर्ण करू, हमें भी शायद इतने सारे बलिदान देने पड़े, आम्हाला पण कदाचित एवढाच त्याग करावा लागेल, लेकिन प्रभु का अनुग्रह काफी हमारे लिए। पण देवाची कृपा आमच्यासाठी पुरेशी आहे। एक ही जिंदगानी है, एकच जीवन आहे, एक ही जीवन है। एकच जीवन आहे ये जिंदगी दोबारा नहीं मिलेगी, आणि ही जीवन पुन्हा मिळणार नाही। इसको ठीक से जिए, तिला व्यवस्थित जगावं, उद्देश्य के साथ जिए, उद्दिष्ट ठेवून जगावं, हेतु के साथ जिए, हेतू ठेवून जगावं, प्रभु के राज्य के लिए। प्रभूच्या राज्यासाठी। आइए इस गीत को गाकर समर्पण करें। हे गीत गाऊन आम्ही समर्पण करू। मेरे खुदा बाप, मेरे पिता, मेरे ईश्वर, तेरी स्तुति आराधना
अपने आप को प्रभु आपको समर्पित कर दे परमेश्वर। हालेलुया, थँक यू जीसस, थैंक यू। धन्यवाद देतो प्रभू। यावेळेस आपण प्रार्थना करूया, यावेळेस आपण प्रार्थना करूया परमेश्वराची उपस्थिती या जागेमध्ये। जसं देवाचं वचन होतं की तुमच्या जीवनासाठी काय उद्देश असेल, आणि यावेळेस जर तुम्ही उद्देश आपला, कारण परमेश्वराचं वचन असं सांगतं की देवाने एकच योजना प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे केली, ती म्हणजे आत्मे जिंकायची। आणि आज या सकाळी जर तुम्ही आपलं समर्पण देवाला देत असाल, आज या सकाळी पुन्हा एकदा त्या परमेश्वराची तुम्ही आठवण करत असाल की ज्याने आमची प्रत्येक आमाची किंमत त्याने त्या क्रूसावर दिली, आणि त्याची एकच योजना आमच्यासाठी त्याने बनवली की त्याचे हरवलेले लोक, त्याचे हरवलेले मेंढरू हो पुन्हा एकदा त्याच्या कळपात आणणे, जे भटकलेले त्यांना पुन्हा एकदा हो येशू ख्रिस्ताच्या मार्गावर आणणे, जे पापात पडलेले त्यांना येशूचं वचनाद्वारे हो त्याच्या पवित्र जीवनाद्वारे त्यांचं जीवन पुन्हा एकदा सुधारित कर। लॉर्ड, आज या सकाळी आम्ही प्रार्थना करतो लॉर्ड, पुन्हा एकदा आम्ही आमचं समर्पण तुला देतो लॉर्ड। पुन्हा एकदा आम्ही म्हणतो की भर तुझ्या पवित्र आत्म्याने, जसं तुझं वचन होतं प्रभू की आत्म्याने प्रभू परमेश्वर, यस मास्टर लॉर्ड, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे माझ्या राजा, आमच्या शिक्षणाद्वारे नव्हे प्रभू, ओ आमच्या प्रभू परमेश्वरा, आमच्या संपत्तीद्वारे नव्हे प्रभू, आम्ही कसे दिसतो, आम्ही कसे वागतो याद्वारे नाही प्रभू, तर तुझ्या आत्म्याने प्रभू परमेश्वरा, ओ तुझ्या आत्म्याने प्रभू तुझं राज्य आम्ही जिंकावं, आणि तुझ्या राज्यामध्ये अनेक असे आत्मे जे भटकलेले प्रभू ते आणावे, यासाठी आमच्यावर अनुग्रह आणि कृपा कर लॉर्ड। आज या सकाळी मी प्रार्थना करतो लॉर्ड, आज या सकाळी मी प्रार्थना करतो हो, जसं योएलाच्या पुस्तकात तू म्हणाला की शेवटच्या दिवसामध्ये मी आपला आत्मा तुमच्यावर ओतन, ओत माझ्या राजा, आज या सकाळी तुझा आत्मा, ओत तुझा पवित्र आत्मा, एक एक व्यक्ती या जागेतला पवित्र आत्म्याने भरू दे, एक एक नको असलेली गोष्ट प्रभू परमेश्वरा जी तुला न आवडणारी आहे यांच्या जीवनातून काढून टाक माझ्या राजा। लिहंत राखा शाखर लबा लबा, बाखोरी लबा राखा साखर लबा लबा लबा, लिहंत रबा राखा साखर लबा, प्रत्येकाचा आत्मा जागृत कर लॉर्ड, एक एक व्यक्ती हजारो लोकांना तुझ्या राज्यामध्ये आणणारा असा होऊ दे लॉर्ड। एक एक व्यक्ती प्रभू परमेश्वरा तुझी स्वार्थ सांगण्यासाठी प्रभू कुणी लाजू देऊ नको लॉर्ड, कुणी माग पडू देऊ नको लॉर्ड, एकही व्यक्ती पापात जीव देऊ नको प्रभू परमेश्वरा। तर प्रत्येकाने आठवण करून दे की तू एक योजना परमेश्वराने आमच्यासाठी योजलेली आहे, आणि ती हीच आहे की ख्रिस्तासाठी आम्ही आत्मे जिंकावं। जसं पौलाने प्रभू आपली धाव धावली आणि तो ख्रिस्ताचा मुकुट त्याला मिळाला लॉर्ड, आज आमची हीच प्रार्थना आहे की आमची धाव संपण्यासाठी आमच्यावर दया आणि कृपा कर, तुझ्या आत्म्याने आम्हाला चालव आणि होऊ दे तुझ्या नावाचं महान गुरु। यावेळेस मी प्रार्थना करतो लॉर्ड, ओ आम्ही प्रार्थना करतो माझ्या राजा, यावेळेस आम्ही अधिकार घेतो लॉर्ड, ओ प्रभू आमच्या सर्व उद्दिष्टा विरुद्ध प्रभू, ओ आमच्या संकल्पा विरुद्ध, आमच्या योजना विरुद्ध जे सैतानाने स्ट्रॉंग होल्ड करून ठेवले, आज येशूच्या नावात मी ब्रेक करतो लॉर्ड। प्रत्येक सैतानी बंधन तुटल्या जाऊ दे, प्रत्येक जी योजना परमेश्वराने आमच्या जीवनात केली आजपासून ती योजना पूर्ण होणार आहे। आजचाच दिवस आहे, कारण आजच तारणाचा दिवस आहे, आजच समय योजलेला आहे, आजच ही योजना आमच्या जीवनात योजलेली आहे असा आम्ही विश्वास ठेवतो लॉर्ड। यस मास्टर, आमच्या परिस्थितीकडे पाहत नाही प्रभू, आमच्यात काय उन्हा आहे, आम्ही कसे आहोत आम्ही पाहत नाही प्रभू, पण आमची नजर आम्ही तुझ्याकडे लावतो प्रभू। जो देव आम्हाला सामर्थ्याने भरणार आहे, जो देव आमच्यावर प्रीती करणार आहे, जो आपलं सामर्थ्य आमच्याद्वारे प्रकट करणार आहे, त्या परमेश्वराकडे आज या सकाळी आमची नजर आम्ही लावतो। आम्ही तुला करोडो धन्यवाद देतो प्रभू। खरोखर शास्त्र सांगतं त्याप्रमाणे त्या घाणीतून तू आम्हाला उचललं प्रभू, आम्ही अंधारात होतो, पापात होतो, पण तू आमची निवड केली, तू आमच्यावर शिक्का मारला, तू आमची किंमत मोजली प्रभू। आज आम्हा प्रत्येकाचे आत्मिक डोळे उघडले जाऊ दे प्रभू, आमच्या प्रत्येकाचे आत्मिक डोळे उघडले जाऊ दे लॉर्ड। जसं पौलाने आपल्या मंडळीसाठी आत्मिक वाढीसाठी प्रार्थना केली, तसं आज या सकाळी मी प्रार्थना करतो माझ्या राजा, आज इथे उभा असलेल्या प्रत्येकाचे आत्मिक डोळे उघडले जाऊ दे प्रभू, आणि जी ख्रिस्ताची जी प्रीती आहे, ज्याची खोली उंची रुंदी लांबी मोजण्याच्या पलीकडे, ती जाणून घेण्यासाठी प्रत्येकातला आत्मा तू खंबीर कर, बलवान कर, आणि होऊ दे तुझ्या नावाचं महान गौरव। सगळा मान महिमा गौरव आम्ही तुला दे, येशूच्या नावात प्रार्थना मागतो, आमेन।